नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्वयं सामाजिक संस्था आणि माय करियर अकॅडमी नागपूर तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्वयं सामाजिक संस्थेने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस भरती कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। त्याचप्रमाणे थोड्याच वेळात सुकेशिनी लोखंडे मॅडम यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। त्याचप्रमाणे अधिकाधिक ज्या आता जागा निघत आहे, भूमी अभिलेख असेल, टेट परीक्षा, आरोग्य भरती, तलाठी भरती लवकरच होऊ शकते। या सर्व परीक्षांसंदर्भात आपल्याला अधिकाधिक माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी विक्रम आकरे सर लवकरच आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। मित्रांनो, आपण लवकरात लवकर आपल्या सर्व मित्रांना या ऑनलाइन कार्यशाळेची माहिती द्या। 3 जानेवारीला होणारा हा आपला दरवर्षीचा कार्यक्रम न्यू इयर या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी होत असतो। माननीय विशाल विलासराव मुत्तेमवार यांनी हा उपक्रम स्वयंच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि नव्या वर्षाला आपला काहीतरी संकल्प असावा, प्रत्येकाने एक संकल्प घ्यावा आणि आपण तर स्पर्धा परीक्षांची मुलं आहोत। मित्रांनो, ज्या क्षणाची आपल्याला वाट होती तो क्षण आलेला आहे आणि सुकेशिनी लोखंडे मॅडम एपीआय यांचं आगमन झालेलं आहे। तर आपण सर्वांनी या आभासी माध्यमाद्वारे आपण हे कार्यशाळा घेत आहोत। तर मॅडमचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बसा। मॅडमचं खूप खूप स्वागत। आपण ठरलेल्या वेळेवर मित्रांनो कार्यशाळा सुरू करत आहोत। 10:30ला बरोबर या वेळेला आपण ही कार्यशाळा सुरुवात करत आहोत। तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आजच्या आपल्या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे मॅडम, तसेच वरिष्ठ पत्रकार दैनिक सकाळ अनिल कांबळे सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी पण स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे मैदानी चाचणीचे प्रशिक्षक माननीय भरत सूर्यवंशी सर यांचं पण थोड्याच वेळात आगमन होणार आहे। हा सर प्लीज। मैदानी चाचणीचे प्रशिक्षक आहे। अतिशय आपल्याला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आपल्यामध्ये आज उपस्थित आहे। तर मित्रांनो, नवीन वर्षाचा जसा आज आपण एक संकल्प करायला पाहिजे की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी तर माझं सिलेक्शन या वर्षी होणार, मी सिलेक्ट होणार, हा एक संकल्प आपल्याला आपल्या मनाशी बाळगायचा आहे। आणि इतर विद्यार्थी पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त असणारे शासकीय नोकरीमध्ये आम्ही कसे पोहोचू, हा संकल्प आपला प्रत्येकाचा असला पाहिजे। 2022 न्यू इयर न्यू विजन या अंतर्गत आपण मॅडम दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो। दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठ्या हॉलमध्ये आपला हा कार्यक्रम
विशाल मुत्तेमवार सर स्वयंच्या माध्यमातून आणि माय करिअरच्या माध्यमातून घेत असतात. तर यावर्षी छोटेखानी थोडा कार्यक्रम घ्यावा लागत आहे आणि कोरोनाचे सगळे निर्बंध पाळून आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. स्वयंचा थोडक्यात आपल्यासमोर माहिती मांडतो सर. विद्यार्थी कसा हा देशाचा भविष्य आहे आणि प्रत्येकाला त्याचं फ्युचर ब्राईट करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, म्हणून विशाल मुत्तेमवार सरांनी 2011 साली स्वयं सामाजिक संस्थेची स्थापना केली. 2015ला माय करिअर हे साप्ताहिक सुरू करण्यात आले. आजचा विद्यार्थी टेक्निकली अपडेटेड आहे हे लक्षात घेऊन माय करिअर संपूर्ण माहिती वेबसाईटच्या माध्यमातून पुरवत आहे. स्वयं सामाजिक संस्था व माय करिअरच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भात आतापर्यंत 500च्या वर शाळा महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. 2017 मध्ये स्वयं संस्थेने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट जर कमकुवत लागले, नापास झाले, तर त्यांना बळ मिळावं या उद्देशाने मिशन जीने दो हा उपक्रम राबवण्यात आला. स्वयं संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पालक नीती, पब्लिक स्पीकिंग कार्यशाळा, रेल्वे, बँक, एमपीएससी, पोलीस भरती, स्टडी टेक्निक, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेण्यात आल्या. स्पर्धा परीक्षेतील बदलाबाबत विद्यार्थ्यांचे मत घेण्यात यावे. शासनाने स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचंही मत घेतलं पाहिजे, यासाठी 2018 मध्ये सर्वे करण्यात आला. विदर्भासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वयं संस्थेच्या उपक्रमाचा लाभ व्हावा म्हणून विशाल मुत्तेमवार सरांनी पोलीस भरती, तलाठी, टीईटी, टेट, आरोग्य भरती, एमपीएससी ग्रुप सी, सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प दरात मार्गदर्शन सुरू केले. सध्या अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. नागपूरचे तज्ज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आली. तसेच टेस्ट सिरीजची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. नुकत्याच झालेल्या या परीक्षेत या टेस्ट सिरीज मधील अनेक प्रश्न विचारण्यात आले. या सर्व परीक्षांच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून आज आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे मॅडम आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे सरांना ऐकणार आहोत. मित्रांनो, इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आज या कार्यशाळेला उपस्थित असणारे विद्यार्थी यांना एक लेटेस्ट बातमी सांगू इच्छितो. एसआरपीएफच्या जागा निघालेल्या आहेत. 84 जागा निघालेल्या आहेत सफाई कामगार आणि भोजन सेवक या पदासाठी. 24 जानेवारीला ही परीक्षा होणार आहे आणि 7वी पास पात्रता आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की परीक्षा ही कधीही डिक्लेअर होऊ शकते. तुम्ही तयार असायला पाहिजे. हे माय करिअर आणि स्वयं सामाजिक संस्था नेहमी सांगत आहे. जाहिरात आल्यावर तयारीला लागू नये. आज आपल्याला ऐकायला मिळणारच आहे मार्गदर्शनातून. तर मित्रांनो, या सगळ्या याची तुम्ही काळजी घ्यावी की आपण आपली तयारी केव्हापासून सुरू करावी. आपल्या आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. माय करिअर आणि स्वयं सामाजिक संस्थेद्वारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिनानिमित्त आयोजित पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्यामध्ये सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत. मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करावे. या सर.
जरी काळोख वाटा तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या ओठावर गीत क्रांतीचे गावे. डोंगर वाटा तुफान वाटा तमा नसावी, ठाम असावा मार्ग आपुला, दिशा दिशातून राही. स्मरण करावे क्रांती ज्योतीचे, वाचून इतिहासाला, स्वातंत्र्याचा खरा अर्थ मग कळेल अक्षराला. हाती लेखणी आमच्या नसती जरा नसली का तेव्हा, कळले नसते सूर्य उगवला, नभो मंडवी केव्हा. या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी, सावित्रीची गाणी. वंदन तिजला करूया सारे करून जोडून हात, आता तिच्याच चरणी झुकता राहो माझा तुमचा माता. वंदनीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आपण स्मरण केलेलं आहे. स्वागत समारंभाकडे वळूया. सन्माननीय सुकेशनी लोखंडे मॅडम यांचं स्वागत पायल भेंडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. वरिष्ठ पत्रकार माननीय अनिल कांबळे सर यांचं स्वागत विजेंद्र पायडलवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आखरे सर यांचं स्वागत सिद्धार्थ सोनारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय भरत सूर्यवंशी सर यांचं स्वागत कल्याणी मुंगाटे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आजचा दिवस सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कारण ज्यांच्यामुळे सर्वात मोठे सामाजिक परिवर्तन घडून आले त्या महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. तसेच आजचा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे आज स्वयं सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विशालजी मुत्तेमवार सर यांचा आज वाढदिवस आहे. तर परंतु आज सरांची थोडा तब्येत बरी नसल्यामुळे मेसेज आला सरांचा, तर आज सर आपल्यात उपस्थित नाही आहे. तरी पण आपण सर्वांनी सरांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊया व त्यांच्याकडून यापुढेही विद्यार्थी व युवकांना असेच प्रेरणादायी उपक्रम सुरू राहावे अशी प्रार्थना करूया. मित्रांनो, कार्यक्रमाला अधिक उशीर न करता मी मॅडमचा थोडक्यात परिचय करून देतो. मॅडमनी MPSC ची परीक्षा दिली आणि PSI ची सुरुवात 2010 ला ती परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या. 2010 ला API म्हणून पदोन्नती झाली. सध्या त्या नागपूर सायबर पोलीस स्टेशनला असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. मॅडमचा छंद गाणे म्हणणे, डान्स, स्पोर्ट्स आणि महिला सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा चांगला इंटरेस्ट आहे. तर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा.
इथे द्यायचं की इथे? हां. याची आवश्यकता आहे का? ऑनलाईन सुरू केला होता काय असं? येतात ना ठीक आहे. राहुल आखरे सर. राहुल आखरे विक्रम भरत सूर्यवंशी. नावच लक्षात नाही. करू सुरू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. येस. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तागत भगवान गौतम बुद्ध, संस्थानांचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज, या देशातील लाखो करोडो अनुयायींना, शोषितांना, पीडितांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे, मजुरांना, कामगारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशातील खरा इतिहास शोधून बहुजनांना शिक्षणासाठी प्रगतीची दालनं उघडी करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्यासोबतच त्यांची सहचारिणी माता सावित्रीमाई, आज त्यांची जयंती आहे. धन्य ती सावित्रीमाई जिने मुलींना घडविले, धन्य ती सावित्रीमाई जिने अपमान सहन करून समाजात नको नको ते सहन करून त्यांनी माणूसपण दिलं स्त्रींना. आज मुली शिकल्यात त्या सावित्रीमाईमुळेच, आज मुली बाहेर पडल्यात त्या सावित्रीमाईमुळेच, आज मुली चूल आणि मूल सांभाळून नोकरी करत आहेत त्या फक्त आणि फक्त सावित्रीमाईमुळे. अशा या थोर महापुरुषांना आजच्या या मंगल पावन पर्वदिनी मी अभिवादन करते. माता सावित्री जयंती निमित्त माता सावित्रीच्या प्रतिमेला तर मी माल्यार्पण केलंच. आज मला ही संधी मिळाली, या स्वयंसंस्थेने मला आज इथे आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलविलं. स्वयंसंस्थेचे मी आभारी आहे. त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असलेले माझे बंधू अनिल कांबळे, त्यानंतर आखरे सर, सूर्यवंशी सर, हे सुद्धा आपले कथन किंवा आपले अनुभव माझ्यासह इथे आपणा सर्वांना समोर प्रदर्शित करण्यासाठी किंवा कथन करण्यासाठी इथे ते आले, या विचार मंचावर उपस्थित आहे. यांचीसुद्धा मी आभारी आहे. मित्रांनो, 10वी-12वीचं जे वर्ष आणि त्यानंतर पदवी, यानंतरचं जे वर्ष असतं, यानंतरचं जे आयुष्य असतं ते भविष्याला कलाटणी देणारं वर्ष असतं. खरं तर आपण शाळा कॉलेजच्या प्रांगणात किलबिलणाऱ्या चिमण्या पाखरे असतात तुम्ही. यानंतर मग तुम्ही पुढे तुमचे वेगवेगळ्या वाटांनी तुम्ही प्रवास करणार असतात, वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही प्रवास करणार असतात. या नवीन नवीन मार्गावर नवीन उमेदीने तुम्ही उडणारे पक्षी असतात, चिलबिलणारे चिमण्या पाखरं असतात. आणि आपलं आयुष्य आपल्याच हातात असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार, तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार. मित्रांनो, दिवस येतात आणि जातात, पण नुसतेच जात नाही तर बरंच काही सांगून जातात, बरंच काही शिकवून जात असतात.
आणि मग या शाळा कॉलेज किंवा संस्था जिथे आपण एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये जे काही ज्ञानार्जन करतो त्या ज्ञानार्जनाचा उपयोग आपण आपल्या समाजासाठी पुढे द्यायचा असतो आणि चांगल्याने द्यायचा असतो. केवळ द्यायचा म्हणूनच नाही तर चांगल्याने द्यायचा असतो. त्यामध्ये आपली विचारशक्ती प्रगल्भ करून आपल्याला पुढचं आयुष्य, पुढची दुनिया, समाजामध्ये आपल्याला काय द्यायचं आहे काय नाही या सगळ्या गोष्टी आपण ज्ञानार्जन करूनच करू शकतो. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर शिक्षण. सामान्य माणूस वातावरणातून बनतो, पण असामान्य माणसाला आधी वातावरण बनवावं लागतं मित्रांनो. उदाहरण द्यायचं झालंच तर विचार करा, बालवयात पेपर विकणारे आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, बरोबर. त्यानंतर शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारे आज ज्यांनी या भारतासाठी राज्यघटना लिहिली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणखी उदाहरण द्यायचं झालंच तर रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टरचं काम करणारा महेंद्रसिंग धोनी आज या क्रिकेटच्या दुनियेमध्ये भारतीय कप्तान होते ते, बरोबर ना. मग अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यामुळे सामान्य माणूस वातावरणातून बनतो, पण असामान्य माणसाला आधी वातावरण बनवावं लागतं, बरोबर की नाही. त्यामुळे उठा, जागे व्हा, ठरवा, विचार करा आणि पुढचं आयुष्य आपण कसं घालवायचं आहे. पुढचं आयुष्य कसं घालवायचं आहे फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे. पतंगीलाही माहीत असतं की एक दिवस मी कचऱ्याच्या डब्यात जाणार आहे, पण तरीसुद्धा ती पतंग आकाशात उंच भरारी घेऊन खाली येते, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आपलं आयुष्य आपल्याच हातात असतं. हे जे वय असतं या वयात तुम्हाला शिक्षण घ्यायचं असतंच. माणसाच्या 3 अवस्था असतात. पहिली असते बाल्यावस्था, दुसरी असते तारुण्यावस्था आणि तिसरी असते वृद्धावस्था. आता बाल्यावस्थामध्ये एखाद्या छोट्याशा बाळाच्या हातात दगड दिला तर त्यामध्ये तो कृती करू शकतो पण विचार करू शकत नाही. तो दगड तो कोणालाही मारून देईल. म्हातार वयात जर आपण विचार केला, वृद्धावस्थेमध्ये विचार केला तर त्या म्हातारे जे आजोबा किंवा म्हातारे जे व्यक्ती आहे त्यांच्यासमोर तो दगड पुढे येऊन त्यांच्या पायाच्या पुढे तो दगड राहिला, मोठासा दगड राहिला तर त्यांना विचार करण्याची शक्ती आहे. ते विचार करतील की नाही हा दगड, या दगडावर कोणीतरी मोठी गाडी किंवा कोणीतरी येऊन ठेच लागून खाली पडेल, त्यापेक्षा हा दगड मी बाजूला केलेला केव्हाही चांगला. पण ते विचारशक्ती आहे त्यांच्यात, पण ते वाकायला जातील तर त्यांना वाकणं होणार नाही वृद्धावस्थेमध्ये, कारण त्यांच्यामध्ये ती विचार जरी करण्याची शक्ती आहे पण कृती करू शकत नाही. मग मधली जी असते ती तारुण्यावस्था, म्हणजे ज्या वयामध्ये तुम्ही विचारही करू शकता आणि कृतीही करू शकता. त्यामुळे व्यवस्थित विचार करून व्यवस्थित कृती करून आपल्या आयुष्याला सुंदर असं बनविण्याचं कार्य या तारुण्य अवस्थेतच आपण करू शकतो. टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट दॅन मनी. टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. पैसा तुम्ही कधीही कमवू शकता, पैसा कधीही कमवू शकता, पण एकदा गेलेली वेळ ती परत येऊ शकत नाही. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना हळूहळू वय वाढत जातं आणि मग त्यातच आपलं वय निघून गेल्यानंतर आपण डिबार होतो. आपण पुढे प्रयत्न करू शकत नाही किंवा बसू शकत नाही, ती एक्झाम देऊ शकत नाही. त्यामुळे आहे त्या वेळेचं आहे त्या वेळेत आहे त्या वयामध्ये तारुण्यावस्थेमध्येच सोनं करणं, वेळेचं सोनं करणं हे आपल्याच हातात असतं. मग आता स्पर्धा परीक्षेची तयारी. खरं तर मला इथे पोलीस भरती मार्गदर्शनासाठी बोलवलेलं आहे, त्यामुळे मी पोलीस भरतीबाबतच मला बोलावं लागेल. पोलीस भरतीमध्ये खरं तर ज्यांना आवड आहे, ज्यांना युनिफॉर्मचा क्रेज आहे किंवा बाबा आपल्याला स्टार पाहिजे आहे, मग काय असतं की चढेगी वर्दी, चमकेंगी सितारे, दुनिया देखेगी हमारे नजारे. मग असेच नजारे दुनिया बघू शकत नाही, असेच काही स्टार किंवा सितारे आपल्या युनिफॉर्मवर येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावं लागतं, बरोबर ना. प्रयत्न त्यासाठी करावे लागतात. स्टार असेच एकाएकी मिळत नाही.
मग स्टार मिळवण्यासाठी निरंतर अभ्यास, अथक प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. मग आता स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असतो. 11वी 12वी नंतर पुण्यामध्ये विचार केला तर ती मुलं 12वी नंतर स्टार्ट करतात. आपल्याकडे आपण ग्रॅज्युएशन नंतर वगैरे स्टार्ट करतो. आणि तुम्ही तर खरंच भाग्यवान आहात की तुमच्या वयात तुम्हाला अशा प्रकारचे करिअर अकॅडमीज आहे. मला आठवतं की मी ज्या वेळेला MPSCची तयारी करायला लागली तर मला अशा प्रकारचे करिअर अकॅडमीज वगैरे वगैरे बऱ्यापैकी अवेलेबल आहेत किंवा नाही याबद्दल सुद्धा मला तेवढी माहिती नव्हती. आणि एवढ्या नव्हत्या पण नागपूरला तर नव्हत्या, पुण्यात बऱ्यापैकी होत्या. मग आता पोलीस भरती किंवा MPSC तुम्हाला पोलीस कुठल्या कुठल्या माध्यमातून होता येतं. एक आहे, जर तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे तर मग पोलीस भरती ती महाराष्ट्र राज्य गृह मंत्रालयाअंतर्गत ह्या पोलीस भरतीची प्रक्रिया असते, ज्याच्यामध्ये कमिशनरेट एरिया किंवा ग्रामीण जो असतो त्यामध्ये जागा डिक्लेअर केल्या जातात. आणि मग त्याप्रकारे ते कमिशनर एरियामध्ये किंवा त्या ग्रामीण भागामध्ये जागा निघतात आणि भरतीची प्रोसेस जी आहे ती सुरू होते. त्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलची पण एक्झाम असते, दुसरं वाहन चालक असतं आणि तिसरं एक SRPFमध्ये पण तुम्हाला एंट्री करता येतं. दुसरं आहे की PSI. तर PSI MPSCच्या माध्यमातून तुम्हाला PSI, ACP, DYSP. ACP म्हणजे कमिशनरेट एरियामध्ये, म्हणजे नागपूर शहरला जर कोणी काम करत असेल तर त्यांना ACP म्हणू. आणि DYSP ते ग्रामीणमध्ये, नागपूर ग्रामीणमध्येच ACP दर्जाचे जे अधिकारी काम करत असतील तर त्यांना आपण DYSP म्हणतो. ओके, म्हणजे ग्रामीण भागासाठी DYSP आणि शहरासाठी ACP. थर्ड ऑप्शन आहे तुमच्याकडे IPS, UPSCच्या माध्यमातून. म्हणजे UPSCच्या माध्यमातून तुम्हाला IPS होता येतं. MPSCच्या माध्यमातून तुम्हाला PSI, ACP आणि DYSP राज्यसेवेच्या माध्यमातून. आणि मग एक पोलीस भरती, पोलीस कॉन्स्टेबलसाठी. हे 3 तुमच्याकडे माध्यमं अवेलेबल आहेत. मग आता यामध्ये सर्वात जास्त आवश्यक काय आहे, तर पात्रता काय आहे. तर पहिली पात्रता आहे तुमची शारीरिक, दुसरी आहे शैक्षणिक, तिसरं आहे वयोमर्यादा. या वयोमर्यादेपर्यंतच तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात, बरोबर ना. पोलीस कॉन्स्टेबलची जर एक्झाम बघितली आपण, त्यासाठी तुम्हाला 12वीच शैक्षणिक अर्थ तुमची 12वी. आणि MPSC वगैरे द्यायचं आहे आणि UPSC त्यासाठी तुम्हाला पदवी, ग्रॅज्युएशन. प्री एक्झाम जी असते त्या प्री एक्झामला तुम्ही अपियर जर असाल फायनल इयरला तरी पण तुम्ही ती अटेम्प्ट करू शकता. पण तुम्हाला मुख्य परीक्षा देताना तुमचं ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला फिलअप करावंच लागतं. पोलीस कॉन्स्टेबलच्या एक्झामसाठी आपण विचार केला तर तुम्हाला 200 मार्काची ती असते मला वाटतं. 100 मार्काला शारीरिक चाचणी फिजिकल आणि 100 मार्काला तुमची लेखीमध्ये तुम्हाला काय अंकगणित, बुद्धिमापन, करंट अफेअर, मराठी व्याकरण एक असतं, हे सगळं असतं. मग त्यासाठी तुम्हाला जिद्दीने अभ्यास करणं आवश्यक आहे. आता बाकी MPSC आणि UPSCसाठी विचार केला तर प्री, मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट अकॅडमीला ट्रेनिंगला जातात निवड होऊन. मग आता PSIचा जर आपण विचार केला तर PSIमध्ये पण प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्री मला वाटतं 100 मार्काची एक असते आणि मेन्स जी असते ती 200 मार्काची असते. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असतो. तुमचं सिलेक्शन झालं की तुम्ही नाशिक अकॅडमीला ट्रेनिंगला जातात. साधारणतः पकडूया आपण वर्षभराचं ते ट्रेनिंग असतं. त्याच्यानंतर MPSC UPSCमध्ये पण तेच. MPSCमध्ये प्री जी असते ती 200 मार्काला GS आणि 200 मार्काचं CSAT असं तुमचं ते 400 मार्काचं प्री असतं. त्याच्यानंतर मेन्स जे आहे ते 800 मार्काचं असतं, ज्याच्यामध्ये लँग्वेजेस असतात इंग्लिश, मराठी आणि GS 1, 2, 3, 4 अशा प्रकारे मग 800 मार्क आणि 100 मार्क्स तुमचे इंटरव्ह्यूचे असतात. त्याच्यानंतर UPSCचं पण सेम. प्री जी असते ती 200 मार्काचं GS आणि 200 मार्काचं CSAT आणि त्याच्यानंतर मेन्स जी असते ती 1725 मार्काची असते. त्याच्यानंतर
इंटरव्ह्यू पण तो एक 275 वगैरे मार्काचा असतो. टोटल 2025 मार्काची ती एक्झाम असते. आणि अशा प्रकारे तुम्ही क्वालिफाय जर झालात. आता शारीरिकसाठी मला वाटतं सर आलेले आहे सांगायला ना, त्याच्यामुळे माझ्यापेक्षा सरच तुम्हाला बऱ्यापैकी सांगतील. तरी पण मी ओव्हरलूक करते की बाबा फिजिकल देताना तुम्हाला धावणं, हां बरोबर, मुलांसाठी 1600 मीटर आहे. त्याच्यानंतर मुलींसाठी 800 मीटरचं रनिंग आहे. स्प्रिंट असा 100 मीटरच्या वगैरे. मुलींसाठी वॉकिंग पण असतं. लांब उडी असतं. मुलांसाठी पुलअप असतात. मला वाटतं 8 एक पुलअप मारावं लागतात. किती? 10 एक पुलअप्स आता मारावे लागतात मुलांना. गोळाफेक असतं. 7.5 kgचा मुलांसाठी असतो आणि 4 kgचा मुलींसाठी असतो. अशा प्रकारे एकंदरीत सर सांगतीलच तुम्हाला मैदानी चाचणीबाबत. मैदानी चाचणीमध्ये नेमकं तुम्ही प्रॅक्टिस करत असताना मॉर्निंग आणि इव्हिनिंगला तर तुम्ही करताच, पण माझ्या मते वीकमध्ये तुम्ही एक दिवस असा काढायचा संडे वगैरे की त्यामध्ये तुम्ही दुपारला पण प्रॅक्टिस करायची. का तर आवश्यक नाही तुम्ही म्हणजे प्री मेन्स क्वालिफाय झाल्यावर जेव्हा तुमची मैदानी चाचणी होईल तेव्हा त्या मैदानी चाचणीसाठी तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी किंवा संध्याकाळीच तुम्हाला ती तुमची चाचणी असेल आवश्यक नाही. दुपारला पण असू शकते. आणि मग भर उन्हाची पण तुम्हाला तयारी असणं आवश्यक आहे, नाहीतर धाप लागतो. त्याच्यामुळे दुपारला पण एकदा कधी तर वीकमध्ये एकदा प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चिकाटी आवश्यक आहे. अथक परिश्रम आवश्यक आहे. वेळेचं सोनं करणं, वेळेची किंमत जाणणं हे फार आवश्यक आहे, कारण तीच वेळ असतं. आणि एमपीएससीचा अभ्यास करत असताना म्हणजे कॉलेज लाईफला एन्जॉय करत असण्यासारखं एमपीएससीकडे बघायचं नाही. कारण एमपीएससी हे कॉलेज लाईफ आहे. कॉलेज लाईफमध्ये असं होतं की पहिल्या वर्षाला जर फर्स्ट इयरला तुम्ही असणार तर पहिल्या वर्षाला काही तुमचे सब्जेक्ट राहिले तर तुम्ही सेकंड वर्षाला काढू शकता, सेकंडला राहिले तर फायनलला काढू शकता. पण एमपीएससीचं तसं नाही. पहिल्या वर्षी जर तुम्ही प्री दिली त्यात क्वालिफाय नाही झाला तर तुम्हाला सरसकट पूर्ण 1 वर्ष आणि थांबायला लागतं पुढल्या वर्षीच्या एमपीएससी प्रीसाठी. आणि त्यातही जागा निघाल्या तर, नाहीतर परत आता ही कोरोना वगैरे आला मध्ये परत स्टॉप झालंच ना प्रोसेस सगळ्या. मग अशा प्रकारे त्याच्यामुळे मग एकदाच फास्टली आपण जो काही व्यवस्थित अभ्यास करून मित्रांची संगत पण व्यवस्थित असणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळ व्यवस्थित क्षण महत्त्वाचा असतो. वेळ निघून गेले की येत नाही. त्याच्यामुळे त्या वेळेचा उपयोग करणं फारच आवश्यक आहे. आणि यामध्ये आता नेमकं सांगायचं झालं की ऑथेंटिक बुक्स रेफर करणं आवश्यक आहे. रेफरन्स बुक. उगीचच पुस्तक पूर्ण करण्याच्या मागे लागण्यापेक्षा एखादी आहे तो सिलेबस पूर्ण करणं हे महत्त्वाचं आहे. कारण सिलेबस वाईज प्रत्येक पॉईंट्स क्लिअर होणं, क्रिस्टल क्लिअर करणं, ते डाऊट्स क्लिअर होणं हे फार आवश्यक असतं. उगीचच पुस्तकांच्या मागे त्या पुस्तकांच्या मागे लागून अर्थ नाही. म्हणजे रेफरन्स बुक जे ऑथेंटिक आहे तेच व्यवस्थित वापरणं. आता स्टेट बोर्डाच्या ज्या बुक्स आहेत मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जर असेल तर NCERTच्या ज्या बुक्स आहेत त्या रेफर करणं. या बेसिक बुक्स आहेत त्या फार आवश्यक आहे. कारण बेसिकच जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्ही मोठमोठ्या रेफरन्स बुक वाचण्यात अर्थ नाही. त्यामुळे बेसिक बुक्स निरंतर वाचणं. त्याच्यानंतर मिनिमम जे काही कंटेंट आहे, मिनिमम कंटेंट आणि मॅक्झिमम रिव्हिजन फार आवश्यक आहे. तुम्ही 2-3दा रीडिंग केल्यानंतर त्या बुक्समधनं नोट्स काढा. पहिल्याच रीडिंगमध्ये नोट्स काढण्यात अर्थ नाही. कारण पहिल्या रीडिंगमध्ये आपण भरभर वाचून क्रिस्टल क्लिअर होतात, सेकंड याच्यामध्ये आणखी चांगले क्लिअर होतात आणि थर्ड याच्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवस्थित नोट्स काढू शकता. म्हणजे इतपत आपली विचारशक्ती वाढलेली, प्रगल्भ झालेली असते. ते एक आहे. परत वाचताना कुठेतरी मार्किंग करणं जे आपल्याला वाटतं आहे ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर अशा काही ज्या बुक्स असतात जे आपण सारखं वाचत नाही त्याच बुक्सच्या नोट्स काढलेल्या व्यवस्थित. मग त्याच्यानंतर इंडिया इयरबुक जे आहे किंवा इकॉनॉमिक सर्वे वगैरे आहे अशातनं व्यवस्थित माहिती गोळा करणं, ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित त्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा करंट अफेअर वगैरे जे आहे ते त्याच्या नोट्स तुम्ही व्यवस्थित काढणं. न्यूजपेपर रीडिंग करताना पण खूप वेळ त्या न्यूजपेपरला न देता एक ओव्हरलूक करून फटाफट न्यूजपेपर हाताळणं आवश्यक आहे. म्हणजे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये मला वाटतं एवढं भरपूर आहे. बाकी तर सर आणि तुम्हाला नेहमी रोज चांगल्याने सांगतच असतील. ठीक आहे, मी ते थांबते.
स्वयंसंस्थेचे मी आभारी आहे. त्यांनी मला आज इथे मनोगत व्यक्त करायला बोलवलं आहे, माझा अनुभव शेअर करायला इथे मला बोलवलेला आहे. थँक्यू स्वयंसंस्था, थँक्यू अक्री सर, सूर्यवंशी सर, माझा भाऊ अनिल कांबळे. थँक्यू दादा, थँक्यू. धन्यवाद मॅडम. आता आपण पोलीस भरतीची तयारी कशी करायची आणि स्पर्धा परीक्षा त्यासोबतच MPSCची पण तयारी केव्हापासून कधी करायची, काय वाचायचं त्याबद्दल तर आपण जाणून घेतलं. पण सोबतच आता दुसरा जो टप्पा आहे की आता ज्या जागा निघालेल्या आहेत, भूमिलेख परीक्षा, त्यानंतर टेटची परीक्षा आहे, शिक्षक अभियोग्यता चाचणी, त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या जागा निघालेल्या आहेत आणि पुढे आणखी शक्यता आहे की तलाठी, आरोग्य भरती, ग्रामसेवक अशा विविध पदांची भरती निघणार आहे. त्यासाठी तयारी ही अगोदरपासून असली पाहिजे. अशी भरती निघाली, जाहिरात निघाली, मग अभ्यास करायला लागलो असं नाही होणार. त्यासाठीच हे मार्गदर्शन, हे लोकांची गरज असते. तर ते आता आपण ऐकणार आहोत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे सर यांच्याकडून. तर विक्रम आकरे सरांना मी बोलवण्याआधी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. या सर, सरांचं BA झालेलं आहे आणि DED केलेलं आहे, MSW झालेलं आहे, MPSC मेन्स सरांनी दिलेलं आहे. आता सरांचा प्रीचा स्कोअर आलेला आहे आणि थोड्या दिवसात त्यांची आता मेन्सची एक्झाम आहे आणि स्पर्धा परीक्षांचं शिक्षक म्हणून चांगला भरपूर अनुभव आहे सरांचा आणि मराठी व्याकरण हा फार आवडता विषय आहे सरांचा. तर आता सर आपल्याला गायडन्स करतीलच. तर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करा. धन्यवाद. सर्व माझ्या जे काही आपण लाईव्ह आहात मित्रांना त्यांच्यासाठी म्हणून एक सूचना आपण सांगूया. हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही हा संपेपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असावं, एक अशी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे. तर आजच्या या आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे. पोलीस भरती मार्गदर्शन किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची या संदर्भातला. तर हा नुसताच एक सावित्रीबाईंचा जन्मदिन म्हणून आपण साजरा करायचा नाहीये, तर हा आपला एक स्त्री शक्तीचा, आपल्या स्त्री त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करण्याचा हा दिवस आहे. जे त्यांनी सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी जे बीज कुठेतरी रोवून ठेवलेलं होतं आधी, त्याचा आज कुठेतरी वटवृक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्याची प्रतीती एक छोटं प्रतिनिधित्व म्हणून मॅडम इथे करतात. तुम्ही दिसतंय तुम्हाला की सायबर एक नवीन एक क्षेत्र आहे गुन्ह्यासंदर्भातलं, एक सायबर गुन्हे वगैरे, आणि त्याचं नेतृत्व मॅडम आता इकडे करताना दिसतात. एक स्त्री म्हणून आपण एक बघतो की काहीतरी एक त्यांना लिमिटेशन, एवढं माहिती होतं आपल्याला की अमुक क्षेत्रापर्यंत त्या मर्यादित आहेत वगैरे वगैरे. परंतु आजच्या स्त्री आपल्याला दिसून येतील की असं कोणतं क्षेत्र नाही की जिथे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सोडा, त्यांच्याही पुढे एक पाऊल पुढे जाऊन ते नेतृत्व करतायत. आणि मॅडम आम्हाला पण आनंद आहे की जिच्यापासून आमची निर्मिती झाली आता तिच्या पाठीमागे राहून आम्हाला काम करण्याची संधी मिळते. किंबहुना जशी ती आम्हाला लहानपणी आमचा बोट धरून आम्हाला चालवायला शिकवते, आता सुद्धा तसंच आमचं प्रतिनिधित्व करावं त्यांनी आणि आमचं बोट धरून आपल्या सोबत आम्हाला घेऊन जावं. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्याला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या सुकेशिनी लोखंडे मॅडम, आपले सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रतिनिधी कांबळे सर, आपले शारीरिक शिक्षणाचे मार्गदर्शक किंवा शारीरिक चाचणीची जी आपली असते त्याचे मार्गदर्शक सूर्यवंशी सर, आमची माय करिअरची टीम आणि उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आणि विशेषतः म्हणजे जे तुम्ही आभासी पद्धतीने आमच्याशी जोडून आहात असे सर्व मित्रमैत्रिणी. मुळात स्पर्धा परीक्षा का करायची या प्रश्नाचं उत्तर जोवर तुम्ही स्वतःला देऊ शकत नाही ना तोपर्यंत तुम्ही यशस्वीच होऊ शकत नाही मित्रांनो. कुणाला पोलीस व्हायचंय, कुणाला शिक्षक व्हायचंय, कुणाला म्हणजे जे आवश्यक असेल त्याच्या मनामध्ये जे कुठलं ध्येय असेल ते मला का व्हायचंय, मला का करायचंय, या प्रश्नाचं उत्तर जेव्हा तुम्ही स्वतःकडून देऊ शकता तेव्हाच मित्रांनो तुम्ही
ती काहीतरी एक असते आपल्यामध्ये, ती आपल्याला प्रेरित करत असतं काहीतरी करण्यासाठी. नाही, माझे मित्र करतायत पोलीस, छान वर्दी असते, मॅडम आताच सांगितले की काय स्टार असतात खांद्यावरती, छान वर्दी असते, ते सितारे दिसतील लोकांना, अशी जर समजूत असेल ना मित्रांनो, ती आत्ताच तुमच्या मनातून काढून घ्या. कारण कोणती गोष्ट करण्यासाठी ही आपल्याला आतून प्रेरणा येणं आवश्यक असतं. ठीक आहे ना? कारण कोणी सांगताय, कोणी करताय म्हणून आपण करायचं असं जर असेल तर प्लीज तुम्ही ते जे काही असेल तुमचं ते तुम्ही मनातून काढून घ्या. एक आपल्या मनाला विचारा, एकांतात विचारा. विशेषतः बघा मित्रांनो, आपण सर्वांशी बोलतो दिवसभर, व्हॉट्सअपमधून, फेसबुकवरून, या सगळ्या कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं, परंतु स्वतःशी आपण कधीच बोलत नाही. स्वतःशी न बोलणं हेच माहिती आहे का, आपल्यामधलं आपण जे काय आहे आपल्यामध्ये उपजत गुण हे आपल्याला माहितीच नसतात. जेव्हा आपण स्वतःशी बोलतोय तेव्हा आपल्याला आपले कच्ची दुवे काय, आपल्यामधल्या काही क्षमता असतात ते आपण आपल्याला सांगत असतो. आपलं मन आपल्याला सांगत असतं, नाही तू हे करू शकतो, तू हे केलं पाहिजे, तू याच्यासाठीच तयार झालेला आहे, याच्यासाठीच तू बनलेला आहे, परंतु असं करत नाही. मग अपयश येण्याचं हे सुद्धा एक कारण आहे की मला व्हायचं काय, माझ्यात कोणत्या क्षमता आहेत, मी काय करू शकतो हेच मला माहिती नाही. आणि मग काय, पोलीस भरती देतो, राहून गेलं थोड्यानी, शिक्षक भरती देतो, राहून गेलं थोड्यानी. अरे तुझ्यामधलं पोटेन्शियल काय ते तू शोध आधी आणि नंतर त्यावर तू काम कर, यश तुझं नक्कीच असेल. एक कारण झालं. आणि बरेच सांगतो मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे काय करायचं हे आधी ठरवून घेतलं ना, मग ते बाकीच्या गोष्टी सुकर होतात आपल्याला. ठीक आहे? मग त्याच्यासाठी कुणी बरेच भाऊ सांगतात, सर आम्ही खेड्यातून आहोत, सर आमचं शिक्षण जेमतेम कोणत्या तरी महाविद्यालयातून झालं, शहरांमध्ये आम्हाला क्लासेस नाहीत. तर हे आपण स्वतःला दिलेले काय आपण म्हणून कम्फर्ट झोन मध्ये ठेवलं. नाही, मला नाही करायचं ते. जोपर्यंत तुम्ही त्या कोशातून बाहेर जात नाही ना, तोपर्यंत यश आपल्याला भेटूच शकत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी बघा, सुरुवात कधीही करता येतं. यासाठी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. हर्मन डगलस नावाचे हर्मन सँडर्स नावाचे एक व्यक्ती आहेत. ते वय वर्ष 65 त्यांचं. हर्मन आपल्या अंधाऱ्या खोलीमध्ये बसलेले आहेत आणि किंबहुना बघा एक त्याची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी हर्मन यांचा वाढदिवस असतो. हर्मन आपल्या खोलीत बंद आहे, दार बंद ठेवलेलं आहे, आपल्या गुडघ्यामध्ये मान घालून हर्मन बसलेले आहेत. त्यांच्या घराचं दार उघडलं जातं, एक प्रकाश झोत त्यांच्या अंगावरती येतो आणि त्याच्या पाठीमागून त्याचा मित्र येत असतो. ठीक आहे? हर्मनला त्याचा मित्र असतो, तो म्हणतो, अरे आज तुझा वाढदिवस आहे आणि तू अशा का बरं एकदम काढोखा खोलीमध्ये बसून आहेस? हर्मन म्हणतो की यार मी काय करू, यार माझं वय एवढं झालं 65 आणि आता मला मरणाची इच्छा आहे. आता मरण काही तेवढंच माझ्यासाठी एक चांगली गोष्ट असेल या वयामध्ये. हर्मनचा मित्र त्याला एक गोष्ट म्हणजे आपण डायव्हर्ट करू असं म्हणूया, म्हणजे दुसऱ्या गोष्टीवरती नेतो. हर्मनला सांगतो त्याचा मित्र की यार मी एका रेस्टॉरंटमध्ये काल गेलो, तिथे मी एक फ्राईड चिकन जे काही असेल ते चिकनचा पदार्थ मागवला आणि मी जेव्हा खायला लागलो तेव्हा मला असं जाणवलं की नाही यार, तुझी आई ज्या पद्धतीने चिकन तयार करायची त्या पद्धतीचं हे नाहीये. तर हर्मनला वाटलं की चल आज ते चिकन जे आहे ज्या पद्धतीने ते तयार केलं जायचं ते माझ्या आईने मला शिकवलेलं आहे. हर्मन आपल्या मित्राला म्हणतो, आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी तुला माझ्या हाताने तयार केलेलं ते चिकन तुला खाऊ घालणार आहे. हर्मन ते सगळं करतो आणि ते दोघे पण ते चिकन खातात. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, यार तू एवढं छान चिकन तयार करतो, तू लोकांना का देत नाही, तुझ्या हातची चव लोकांपर्यंत का पोहोचवत नाही? हर्मन चमकला. म्हणजे त्याला वाटलं की म्हणजे त्याचे मित्र बघा, मित्र कसे असले पाहिजेत. आपले मित्र असतात, चल ना 31 डिसेंबर आहे, काय मोठं लायब्ररीत जाणार आहे, एका दिवसानं असं काय फरक पडणार आहे, असे नसलं पाहिजे मित्रांनो. मित्र असे जर मित्र असतील तर ते काहीच कामाचे नाही आपल्याला, त्यांना तिथे सोडून द्यायचं, आपण आपलं पुढे जायचं. मित्रांचं काम असतं, आपण जर वर जात असू तर ते पाठीमागून आपल्याला पुश करतील असे मित्र हवेत. आपलं पाय ओढणारे नको, नसले तरी काहीच हरकत नाही मित्र, अशा पद्धतीने आपलं असलं पाहिजे. हर्मनचा मित्र सांगतो, तुझ्या हाताला चव आहे, तू ही इतरांपर्यंत पोहोचव. हर्मन चमकला, त्याच्यामध्ये थोडं एक आशेचं किरण जागा झालं. हर्मन काय करतो, जे सगळं साहित्य असतं ते घेऊन येतो आणि जे काही त्याला ते फ्राईड चिकनची जी डिश असते ती तयार केली जाते त्याच्याकडून, आणि तो शहरांमध्ये जे काही रेस्टॉरंट असतात तिथे हर्मन जातो आणि सांगतो, मी अमुक अमुक पदार्थाची डिश तयार केलेली आहे, तुम्ही आपल्या रेस्टॉरंटमध्ये ती ठेवा. बरेच त्याला नकार देतात रेस्टॉरंट, पण एक कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं असतं. त्यामुळे हर्मन थकत नाही किंवा निराश होत नाही. अजून जातो तो कोणत्या तरी एका रेस्टॉरंटमध्ये जातो, तिथे एक वृद्ध असतात. ते हर्मनला सांगतात, हर्मन मी तुम्हाला इथे माझ्या रेस्टॉरंटमध्ये तुमचं डिश ठेवू शकत नाही, परंतु माझ्या रेस्टॉरंटच्या बाहेर तुम्ही एक तुमचं छोटंसं स्टॉल टाकू शकता. तर ते फ्राईड चिकनची जी पहिली डिश आणि पहिला स्टॉल सुरू केला होता केंटकी शहरामध्ये. तर जे आत्ताचं जे ब्रँड आपल्याला दिसतंय KFC, माहिती आहे KFC, ते केंटकी शहरात सुरुवात झाली आणि ते हर्मनचं छोटंसं स्टॉल, वय वर्ष 65, म्हातारा मनुष्य, आपण त्याला आपल्याकडे म्हणतो काहीच कामाचं नाहीये,
वय वर्ष 65व्या वर्षी हरमान असा विचार करू शकतो की आपण काहीतरी आहे ते आता केलं पाहिजे. म्हणजे कोणती कृती करायला सुरुवात करायला वेळेचं बंधन नसतं, वयाचं बंधन नसतं, हे हरमनने आपल्याला सांगितलं. आज पाहतो 65व्या वर्षी हरमनने केंटकी शहरामध्ये ते फ्राईड चिकनचं केलं, म्हणून त्याला एक ब्रँड आहे बघा, KFC, केंटकीज फ्राईड चिकन. वय वर्ष 70 होईपर्यंत संपूर्ण केंटकी शहरामध्ये हरमनचं नाव खूप झालेलं होतं. जेवढ्या रेस्टॉरंटनी त्याला नाकारलं होतं, सर्वांनी त्याला बोलवलं, त्याला सांगायला लागले की प्लीज तुम्ही आमच्याकडे आपलं डिश सुरू करा. हरमनच्या लक्षात आलं यार 70व्या वर्षी हरमन पोहोचले. त्याला वाटलं की यार केंटकी शहरात माझं चिकन एवढं फेमस असेल तर आपण जगात का करू नये. मग 70व्या वर्षी हरमन असा विचार करू शकतो की नाही, हे जे माझ्यामध्ये काही कौशल्य आहे ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आज हरमन 80 पेक्षा अधिक देशांमध्ये 11,000 पेक्षा अधिक आउटलेट, त्याच्यामध्ये एक नागपूरला पण तुम्हाला दिसेल KFC. म्हणजे अशी कोणतीच शहरं नाहीत की जिथे KFC नाहीयेत. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीला सुरुवात करायची मित्रांनो वेळ नसते. जग जागे तब सवेरा. फक्त इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती असेल ना आपल्यात, मग ते पाहू नाही चालत. मग माझं आता वय येऊन राहिलं एवढं, ग्रॅज्युएशन होऊन 5 वर्ष झाली, आता कसं करू, लग्न झालं माझं, घरचे कामं असतात, तेच असतं, अमुक असतं, हे कारण नसतात देत मित्रांनो. जे यशस्वी होतात ना ते कारण नाही सांगत, त्या परिस्थितीवर मात करून ते जात असतात. आणि अशी जर जिद्द तुमच्यामध्ये असेल ना मग ते काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही खेड्यातल्या किती दुर्गम भागामध्ये असाल ना तरी सुद्धा आमची टीम, आमचं माय करिअर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला कधीही तत्पर आहोत. फक्त तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे. आपल्याकडे काय असतं, काहीच नाही, काहीतरी फक्त बाहू आपण खूप करून ठेवलाय. मला हे नाही जमत, मला ते नाही जमत, मी खेड्यातलाच आहे, मग काय करू सर, शहरामध्ये असतात, आम्हाला मार्गदर्शनच नाही, पुस्तकच नाही. हे काय केलं माहिती आहे का, आपण ते आपल्याला कोशामध्ये बंदिस्त करून ठेवलाय. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येत नाही तोपर्यंत खरी स्पर्धा समजत नाही आपल्याला, काय असते, काय करायला पाहिजे ती समजत नाही. ठीक आहे, आता परीक्षांच्या संदर्भात थोडं बोलूयात आपण, की खूप साऱ्या ऍडव्हर्टाइजमेंट आता येतील आणि येत पण आहेत. आणि असं काही नाही की फक्त पोलीस भरती करणाऱ्याने पोलीस भरतीच करावं. एक आपल्याला एक सामायिक दृष्टिकोन, एक व्यापक दृष्टिकोनातून आपण विचार करायला शिकलो पाहिजे. काय असतं तरी स्पर्धा परीक्षेला विषय तरी काय असतात, मराठी व्याकरण आहे. तर राज्य शासनाच्या अंतर्गत काही परीक्षा असतील, ऍडव्हर्टाइजमेंट असतील तर बघा, मराठी व्याकरण कॉमन विषय आहे, इंग्रजी कॉमन विषय आहे, गणित बुद्धिमत्ता, हे सगळे काही कॉमन विषय आहेत. मग MPSCच्या परीक्षा असू देत किंवा तुमच्या सरळ सेवेच्या परीक्षा असू देत. आपण काय विचार करतो बघा, नाही यार मी पोलीस भरती आहे ना, मी पोलीस भरतीच करायला पाहिजे, असं करून ठेवलंय का नाही, तू पोलीसच बनणार आहे म्हणून काही पण करू शकतो ना. हा विचार, एक ब्रॉडनेस आपल्या विचारामध्ये यायला पाहिजे. पण असा सामायिक पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला ना तर यश नक्कीच मिळणार तुम्हाला. अजून बघा मॅडम, तुम्ही आता सांगितलं थोडं त्याच्यात, तो सांगतो आता म्हणजे नुसतंच आता पोलीस करायचं म्हणून शिपाईच नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वप्न बघा ना, मी PSI काय नाही झालं पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्या म्हणजे नुसतंच आपण कुठेतरी बंदिस्त केलंय कुणाला, नाही यार ते पोलीस भरतीवाला मी त्याचा जन्मच झालाय पोलीस भरती करायला असंच त्याला वाटतं, त्याच्यापेक्षा वरचं ते कधीच विचार नाही करणार. म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतो, आपला ऍटिट्यूड ते एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा असतो ना, तसंच आपल्याकडून ती कृती होत असते आणि आपण तसेच तिथे घडले जातो. बघा ऍटिट्यूड काय असावं, आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, किंवा जिद्द किंवा प्रचंड इच्छाशक्ती काय असते सांगतो. बेडर, एक शब्द माहिती आहे आपल्याला, बेडर म्हणजे ते कुणाला भीत नाही त्याला म्हणतो, काय बेडर अनुसार या म्हणजे काही करायला ते तत्पर असतात. तर बेडर शब्द नेमका कुठून आला नाही सांगता येणार आपल्याला, परंतु डग्लस बेडर नावाचे एक व्यक्तिमत्व आहे, ते ब्रिटिश वैमानिक होते. त्यांचा जन्म झाला आपल्या 1910ला. त्यांचे वडील सुद्धा वैमानिक होते रॉयल एअरफोर्समध्ये, म्हणजे ब्रिटनमध्ये. तर त्यांची आधीपासूनच इच्छा होती की मी सुद्धा एक प्रख्यात, एक विख्यात वैमानिक व्हायला पाहिजे. बेडर डग्लस विचार करतात, परंतु त्याचे जे बाबा असतात, वडील असतात, ते महायुद्धामध्ये मारले जातात. त्याच्यामुळे त्याच्या घरचे त्यांना नको म्हणतात, तू काही करू नको, तू दुसरा काहीतरी क्षेत्र निवड. ठीक आहे, डग्लस प्रचंड, म्हणजे बेडर एकदम प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते. त्याला वाटतं की नाही करायचं तर मी वैमानिकच होईल, त्याच्याशिवाय काहीच करणार नाही. प्रशिक्षण घेतात खूप मोठं ते, आणि वैमानिक होतात ते. काय होतं, वैमानिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये असतं ते, आपण म्हणतो ना कुणामध्ये खूपच असतं काहीतरी झाल्यानंतर ते स्वस्त बसतच नाही, त्यांचं ते आहे ना स्वस्त बसूच देत नाही. मग काय छान असे इकडे तिकडे हे करायचे, पैसे लावायचे. वैमानिकच असताना वर विमान उडवल्यानंतर त्याला खाली घेऊन यायचं, वर जायचं, स्पीड वाढवायची, कमी करायचं, असं काहीतरी त्यांचं सुरू होतं. त्यांनी आपल्या मित्रांसोबत पैज लावली मित्रांनो, की कोण काय लवकर पोहोचेल किंवा काय कशा तिथे कसरती वगैरे करतील विमानाच्या. अशा त्या स्पर्धेमध्ये त्यांनी म्हणजे एक पैज लावली, आणि या पैजेमध्ये काय त्याच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले.
आपल्याकडे काय झालं असतं, झालं ना भाऊ आता संपलं तुझं आयुष्य, तू काहीच करू नको, शासन तुला किंवा जे काही असेल तुला आता निर्वाह भत्ता देईल, त्याच्यावर तू आपलं गुजराण कर. परंतु बेडर होते ते, नावच बेडर म्हटल्यावर काय, डग्लस बेडर, त्यांच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती होती, पुन्हा मला वैमानिक व्हायचं आणि पुन्हा मला विमान उडवायचं. बऱ्याच लोकांना त्यांना मग एकदम जखमी अवस्थेत बेडर यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेत. काही लोकांना तर असं वाटलं की आता जिवंतच राहणार नाही, त्याचे मित्र काही घरच्यांनी तर वाटलं की परतच येणार नाही, बहुते तिकडे हॉस्पिटलमध्ये मरण पावतील. डग्लस यांची इच्छाशक्ती बघा, त्यांना काय वाटत नाही आपल्याला विमान उडवायचंच आहे, पुन्हा वैमानिक व्हायचंच आहे. डग्लस काही दिवसानंतर बरे झाले बेडर, आणि त्याच्यानंतर काय झालं, जीव वाचला, परंतु त्यांचे दोन्ही पाय त्या अपघातामध्ये गेले. ठीक आहे. मग त्यांनी काही लोखंडाचे पाय लावले, आता सारखे आधुनिक आपल्याकडे तसे नाही, पण बेडर यांनी ते लोखंडाचे पाय लावले. त्यांना पाय उचलेला पण व्हायचं नाही, म्हणजे एवढे ते जड असायचे. परंतु हळूहळू बेडर चालायला लागले. काही दिवस काठीच्या हाताने म्हणजे काठी ठेवून चालायला लागले, पण त्यांनी ती काठी फेकून दिली. त्यांना वाटलं की मला कुणाच्याही आधाराची गरज नाही, मी स्वतः सक्षम आहे आणि मलाच माझं करायचंय. ते चालायला लागले, हळू धावायला लागले. मग काय झालं, एके दिवशी मग आधीच ब्रिटनमध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. ब्रिटनमध्ये त्यांना काय म्हणजे काय म्हणून आपण वैमानिकांची गरज होती. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना वैमानिक म्हणून घेतलं. डग्लस वैमानिक झाले, पुन्हा बेडर वैमानिक झाले, आणि महत्वाचं म्हणजे तेव्हा दुसऱ्या महायुद्धात त्यांनी एकूण शत्रूची 23 विमानं पडली. ठीक आहे. म्हणजे इच्छाशक्ती बघा मित्रांनो, आपल्याकडे काहीतरी असलं कारण ना, त्यालाच आपण घेऊन ते सोडून देतो, जाऊ द्या, नाही होत ना माझ्याकडे, नाही होत, जाऊ दे, मी काहीच करत नाही, झालं, हात पाय काढून टाकतो. परंतु प्रचंड इच्छाशक्ती बघा काय असते डग्लस बेडर. तर त्यांनी पुन्हा वैमानिक झाले आणि पुन्हा ते वैमानिक म्हणून कार्यरत झाले. मग दुसरं महायुद्ध सुरू झालं, पुन्हा त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि ते नाझींच्या ताब्यात गेले. मग त्यांना बंदी, जसे आपले आता गेले होते ना, कोण अभिनंदन आहे ना, ते गेले, तसेच ते नाझींच्या ताब्यामध्ये गेले. तर त्यांना ती एक विख्यात झालेली होती की एवढे असूनही ते प्रसिद्ध वैमानिक, ते नाझींनी त्यांना मारलं नाही. पण यार त्या माणसाचं बघा तुम्ही, काय म्हणतो आपण, ते म्हटलं ऍटिट्यूड बघा. बेडर तेव्हा म्हणाले, यार बरं झालं ऍक्सिडेंट झाला, हे लोखंडाचे पाय होते माझे, जर माझे खरे पाय असते तर मला किती वेदना झाल्या असत्या. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असावा, या बेडर याच्या त्या अपघातातून, त्या अशा विचारातून आपल्याला समजून येतं. म्हणजे आपला ऍटिट्यूड मित्रांनो, आपलं वर्तन घडवताना आपलं वर्तन, आपलं माहिती आहे का, जे क्रिया असतात ते आपल्याला आपल्या इच्छित ध्येयापर्यंत घेऊन जातात. कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक जर तुमचा दृष्टिकोन असेल ना, तर त्या पद्धतीचं आपलं आतून आपलं काय असतं, सगळ्या यंत्रणा आपल्या कार्यरत असतात. ठीक आहे ना. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही ऐकत असाल, सकारात्मक सकारात्मक सकारात्मक. सकारात्मक म्हणजे काय, जे तुमचे विचार आहेत तुम्हाला चांगलं करण्यासाठी, किंवा जे बघा ते तुम्हाला माहिती असतील, एक पेला असतो, कुणाला ते अर्धा रिकामं वाटतं तर कुणाला अर्धा भरलेला, ते आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनावर आहे. मग डग्लस काय झालं, पुन्हा मग त्यांना बेडर यांना ते तिथे राहिलेले होते, त्यांना मग सोडून देण्यात आलं काही दिवसानंतर. आणि त्या बेडर यांना मग ब्रिटिश शासनाचा सर्वोच्च पुरस्कार नाईटहूड पुरस्कार असा असतो, तो त्यांना देण्यात आला, आणि नंतर मग ते निवृत्त वगैरे झाले. अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य काय, या दोन गोष्टींमधून मला काय सांगायचं होतं तुम्हाला, की कोणतीही गोष्ट करायला वेळेचं बंधन नसतं, त्यानंतर कोणतीही गोष्ट करायला वयाचं बंधन नाही. इथे म्हणाल सर तुम्ही वय मर्यादा असते, ठीक आहे, पण आता तुम्ही म्हातारे नाहीच आहे ना, मी म्हातारे म्हणून तुम्हाला नाही सांगते. स्पर्धा परीक्षेचं तुम्ही सध्या आहातच, आणि त्याच वेळेमध्ये किंवा त्या वयाच्या दरम्यानच आपण आहोत, म्हणून तुम्हाला सांगतो. असं बाहू करणं सोडा यार. पाय नसलेले जर बेडर वैमानिक आपल्या अवकाशाला गवस नाही घालू शकते, आपल्याला तर चांगले हातपाय आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत, पुस्तकं आहेत, मार्गदर्शक आहेत, स्वयंसारखी माय करिअर सारखी तुम्हाला टीम आहे एवढी मदत करणारी. मग आपण आपल्या अपेक्षांना किंवा आपले ध्येय का पूर्ण करू शकत नाही, हे कुठेतरी आपण त्याचा एक विचार करायला पाहिजे मित्रांनो, आणि बाहू करणं सोडलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला नाही बुद्धी, अरे मग देवाने दिलेली ही संधी आहे तुम्हाला बुद्धिमान व्हायची. ठीक आहे. तुम्ही गरीब आहात म्हणणे, अरे पण मग गरीब आहात तर ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी दिलेली एक देवानं संधी आहे, असं पॉझिटिव्ह विचार करा आणि कार्याला लागा मित्रांनो. ठीक आहे. आता आपल्या माय करिअरच्या संदर्भात थोडं सांगतो तुम्हाला. एक 2-2.5 वर्षापासून हे आपला उपक्रम आहे. कसं म्हणजे स्पर्धा परीक्षे संदर्भातलं. यामध्ये तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केलं जातं. त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी व्याकरण आहे, या सर्वच विषयांचं एक सखोल मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं. आणि परीक्षा भूमिक असतं इथे सगळ्या गोष्टी. आणि जे कारण बघा, जेव्हा स्वतः करतो आपण ना, ते आपल्याला माहिती नसतं. मार्गदर्शकाची गरज का असते मला सांगा. आता एक विचार माझ्या डोक्यात यायचं, यार ते क्रिकेटर आहेत, हे तर आधीपासून एवढं विराट छान खेळतो, सचिन चांगले खेळतात, सगळे प्लेयर छान खेळतात, पण त्यांना सुद्धा कशाला गरज आहे कोचची. तर एवढे ऑलरेडी ते प्लेयर आहे, तरी कोचची गरज असते, माहिती आहे तुम्हाला. कोच असतात त्यांना,
एवढं झाल्यानंतर काय करायचं रे, मीच तर एवढा मोठा प्लेअर आहे यार, इंडियन टीम मध्ये सिलेक्ट झालो म्हणजे काय. मग बघा, प्रत्येक ठिकाणी एका मार्गदर्शकाची गरज असते. आणि मार्गदर्शकाचं काय असतं की काय करण्यापेक्षा तुम्ही जे काय आपण बाकीचं काय करायचं नाही ना ते आपल्याला माहित झालं ना, मग काय करायचं हे आपोआप आपल्याला समजून येतं. ठीक आहे ना. आता उदाहरण आपण एखादं पुस्तकच घेऊया. पुस्तक आहे आपल्याला अभ्यासाला, आपण त्याच्यातलं नेमकं काय वाचायला नको पाहिजे एवढ्या गोष्टी आपल्याला कळल्या ना, मग नेमकं काय करायचं हे आपल्याला लक्षात येतं. याच्यासाठी म्हणूनच मार्गदर्शकाची गरज असते. आणि स्वयंच्या माध्यमातून, माय करिअरच्या माध्यमातूनच हेच आमचं आता 2011 पासून अव्याहतपणे कार्य सुरू आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही परीक्षेच्या संदर्भात काहीही असेल, कोणती प्रश्न असतील, काही समस्या असतील, सर हे कसं करायचं, काय करायचं, याच्यामध्ये काय सिलेबस आहे का, कोणत्या पद्धतीने आम्ही अभ्यास करायचा, सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे माय करिअरच्या माध्यमातून दिली जातील. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना ते लाभ झालेला आहे. तुम्ही सुद्धा तिथे जॉईन होऊन तुमचे जे काही असतील स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करा. ठीक आहे. काही तुम्हाला प्रश्न असतील, अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच तुम्हाला मेसेज सुद्धा असतो किंवा तुम्हाला दिसत असेल इकडे नंबर वगैरे, तुम्ही संपर्क साधा आमच्याशी आणि जे काही शंका असतील तुमच्या त्या इकडे सॉल्व्ह केल्या जातील. सांगायचं तात्पर्य एकाच या दिवसामध्ये मित्रांनो, क्रांतीज्योतीचं एक आपल्याला त्यांनी क्रांती पेटवलेली आहे शिक्षणाची. तर एक विचार, एक त्यांचा वसा, एक त्यांचा विचारांचा पण वारसा पुढे आपल्याला घेऊन जायचा मित्रांनो. ठीक आहे ना. मॅडम आहेत, आपल्याला माहिती आहे की बघा, एक स्त्री असून सुद्धा एक सायबर सारखं आहे. सायबर म्हणजे काय की आता प्रचलित गुन्हे गेले बरं, चोरी मारामाऱ्या हे तर असतातच, हेच एवढे आपल्याला माहिती असतं, गुन्हे वगैरे असतात आणि त्यावरच पोलीस तपास वगैरे करतात. आता क्षेत्र बदललं, आव्हानं बदलली आणि अशा नवीन आव्हानांना आपण त्या पद्धतीने सोडवण्यासाठी तयार व्हायला पाहिजे. नवीन नवीन क्षमता आपण आपल्यामध्ये विकसित केल्या पाहिजे, नवीन कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे. मोबाईल आहे तुमच्याकडे, काय करतो आपण, फक्त फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यावरच दिवस घालवत असतो. आपला मित्र खूप आहेत, मैत्रिणी खूप आहेत, कामात कोणीच येत नाही. आपल्याला जर चांगलं करत असतो तर सांगायला कोणी येत नाही. मग अशी मित्रमैत्रिणी असून काही नाही ना. खूप आहेत मित्र, फेसबुकवर लिस्ट असते 100 लोकांची, 1000 काहीतरी फोटो टाकल्यानंतर लाईक असतात, कमेंट्स असतात, त्याला काहीच अर्थ नाही मित्रांनो. आपल्या कामासाठी काय तसा सदुपयोग त्याचा करा. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला आहेत, इंटरनेट आहे, त्याचा सुयोग्य वापर आपल्याला करता यायला पाहिजे. कारण बरेचदा बघत असतो लायब्ररीला किंवा कुठे पण मित्रांनो, बघा एक समाज कसा झालाय मित्रांनो, बघा की आता नाही ना तर जाऊ दे ना, काय करू, पुढे करतील. आता ऍडव्हर्टाइजमेंट नाही ना, जाऊ दे ना, आता अभ्यास करून काय वाया जाईल ना त्याचा. अरे पण तसं नसतं ते. अभ्यास आपल्याला लोणच्यासारखं आहे, जेवढं तुम्ही कराल ना, जेवढं चांगलं कराल ते मुरात जातं. बरोबर आहे. लोणचं बघा, जेवढं जास्त दिवसाचं असेल ते थोडं चांगलं चवीदार असतं. म्हणून काय करतात, आता एक झालंय, आता एक परीक्षा होती मॅडम राज्यसेवा नावाची, आता ती पुष्पळणी दिली आहे. अभ्यासिकेला 50 लोक असायची एका अभ्यासिकेला. आता तुम्ही तिथे बघा, हे संपलं ना, नवीन वर्ष आलं, परीक्षा पुढे गेली, फक्त 10 लोक असतात अभ्यासिकेत. काय पुढे गेली, रिलॅक्स, काय करायचं करू. हा ऍटिट्यूड जोपर्यंत आपला बदलणार नाही ना, तोपर्यंत भाऊ तुम्ही किती अभ्यास करा, काही तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. कारण बघा, एक म्हण आपल्याला एक विचार आपण लहानपणापासून शिकलो की शांततेच्या काळात जर आपण जास्त घाम गाळला ना तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. हा आपल्यासाठीचा शांततेचा काळ आहे. ऍडव्हर्टाइजमेंट येतीलच, 100% येणारच आहेत. मग आपल्याकडे हा पावला वेळ आहे, तर आता कासवाच्या गतीने का होईना आपण अभ्यास करत राहिलो पाहिजे मित्रांनो. जर आतापासून असा ऍटिट्यूड असेल ना आपला, मग परीक्षा होईपर्यंत आपण रिलॅक्स असू. बाकीचे काहीतरी धावपळ करत असतील, हे वाचू का ते वाचू का ते वाचू, त्याच्यातच त्याचे दिवस जातील आणि पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंटचीच वाट बघत राहील. पुन्हा तसंच होईल, पुन्हा ऍडव्हर्टाइजमेंटची वाट बघत राहील आणि मग सोडून देईल, माझ्या नाही होत्या, मी आता काहीतरी माझं वेगळं करतो. अरे यार, तू दिलंच कुठे, 100% तू दिलंच नाही ना तुझं. कारण प्रत्येक एक प्रोसेस असते. बाळ व्हायला पण 9 महिने आईच्या पोटात राहावं लागते. असं नाही आता कशी झाली मॅगी, 2 मिनिट में मॅगी लाव बना के खाओ, यश तसं भेटतच नाही. किंवा ते हेडर सारखं लाव, 15 मिनिट में मिक्स करो, लगाव, कलरफुल बाल पाव. हे यशस्वीतेला हे असं नाहीच जमत. आता शॉर्टकट नाहीच आहे ना. देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. आपल्याला माहिती आहे ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला फॉलो करावंच लागेल. मॅडम आहेत ते की एका दिवसातून नसतीलच झाल्या. त्यांचं पण एक प्रत्येक माणसाची एक अलग स्टोरी आहे. त्यांचा पण एक संघर्षाचा काळ होता, त्यांनी केलाय. आता ते आपल्याला दिसत आहेत, आपल्यामध्ये ते सांगतात वक्ता किंवा वक्ता म्हणून ते आपल्याला आल्यात. फक्त आपल्याला त्यांचं स्टार किंवा ते सगळ्या गोष्टी दिसत आहेत, पण त्याच्या मागचं परिश्रम नाही माहिती आपल्याला. लिजंड जे म्हणतात ना आपण, ते नुसतेच सहज होत नाही. आता बघा विराट असतील किंवा नीरज चोप्रा यांचं मी इंटरव्ह्यू ऐकला, ते सांगायचे असं एकही दिवस नाही म्हणे मी की मैदानावर जाऊन मी कधीच प्रॅक्टिस केली नसेल. मी कुठेच असो, कोणत्याही कामात असो, मी रोज माझा तो वेळ असायचा आणि मला प्रॅक्टिस करायलाच लागायचं. त्यांनी भाऊ नाही केलं, त्यांनी सांगितलं की वर्ल्ड क्लास जे भाले असतात ते पण मला प्रॅक्टिस करायला नव्हते. मग मला सांगा रे, मग असे एवढे प्रतिकूल परिस्थितीतून फक्त त्यांना एक स्वप्न असतं, एक वेळ असतं. यार माहिती का, वेळ व्हायलाच पाहिजे. वेळ म्हणजे वेगळ्या पद्धतीने नाही, आपल्या ध्येयाप्रती जर वेळ झाला ना माणूस, म्हणजे ते काही विचारच करत नाही, हे ऐक नाही, ते नाही, परिस्थिती आहे का, अमुक नाही, तमुक नाही, फक्त करत राहतात.
आणि जो प्रामाणिकपणे करत राहील ना ते 100% गोल्ड मेडल ते घेऊनच येतील. ते दिसतंय आपल्याला नीरज चोप्रांच्या वय वर्ष 23 आहे त्यांचं. ठीक आहे. पण मला सांगा, हे जे नुसती उदाहरणं असतात ना नुसते बघण्यासाठी किंवा आपल्याला वाचण्यासाठी नसतात. नीरज चोप्रा प्रत्येकामध्ये पण एक नीरज चोप्रा असतो आहेच, आणि तो आपण शोधून काढला पाहिजे. आपण जेव्हा आपल्याला ओळखायला लागतो ना मित्रांनो, तेव्हाच खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण काहीतरी करू शकतो हे आपल्याला माहिती असतं. कुणी म्हणतं हे तू करू शकतो, ते दुसऱ्यावर विश्वासच नाही ठेवायचा. ते काय माहिती, त्यांना काय पाहिलं आपल्याला, वरून नाही दिसत आपण काय आहोत, हे आतून असतं आपण काय आहोत. आणि आपण जेव्हा स्वतःशी बोलतो ना, बघा रोज रात्री तुम्ही स्वतःशी बोला बरं, माहितीये का, बोलले नाही माहितीये का, आपण किती लोकांना फसवे, आपण ऍक्टिंग करू शकतो छान मित्रांमध्ये जाऊन कुठेही कसा आपण आनंदी आहोत की नाही काय. पण जेव्हा स्वतः सोबत आपण बोलतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला समजतं की यार मी काय आहे काय नाही. म्हणून स्वतःच्या क्षमता ओळखा, नवीन कौशल्य शिका. कोणत्याही गोष्टीचं भाऊ करायचं नाही, श्रीमंत नाही, गरीब नाही, का पुस्तकं भेटत नाही, मला मार्गदर्शन नाही, हा फक्त सोडा. आता हे सोडून टाका. अरे मला सांगा, महात्मा फुलेंनी, आता मॅडमनी खूप उदाहरणं दिली, बाबासाहेबांनी, जेवढे पण थोर पुरुष झाले ते भाई अंबानीच्या घरात जन्मत नाही झाला त्यांचा. जे अंबानीच्या घरात जन्म होतो ना ते काहीच नाही करत, ते फक्त त्यांचा वारसा घेतात. आणि मजा भाऊ माहिती आहे का कशाची असते, त्या प्रवासाचा आनंद घ्या तुम्ही, मंजिलचा नाही. आता जी पोस्ट असेल ना तिचं तेवढं नाही, हा अभ्यासाच्या प्रक्रियेचा आनंद घ्या तुम्ही. याचा आनंद जर घेता आला ना आपल्याला मग मजा असते. एखादा काहीतरी बर्डन म्हणून नका, यार हे पुस्तक आहे यार वाचायचं आहे, एवढे पेज संपलेच पाहिजे, असं नाही यार. की नाही, आनंदानं करा ना. एक नवीन मला काहीतरी शिकायचं आहे, नवीन काहीतरी मला भेटणार आहे आज. प्रत्येक दिवशी आपल्याला माहिती आहे का एक असं अपडेट आपण होत गेलो पाहिजे. कालच्या पेक्षा आज कसं मी सरस होईल असं जर आपण करत राहिलो ना, ते बोलतो ना आपलं काय आमिर खान, सक्सेस की पीछे मत भागो, काबिल बनो. स्वतः तुम्ही स्वतः तयार व्हा, स्वतः काबिल बना. अरे सक्सेस तो अपने आप म्हणतात असते, तुम्हाला माहिती आहे ना. तर अशा पद्धतीनं स्वतःची क्षमता ओळखा आणि त्या क्षमतेवरती काम करा. स्वतःची प्रामाणिक राहा मित्रांनो. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी वगैरे अभ्यास नसतो करायचा आपल्याला, कारण सरते शेवटी काय असतं, किती सुद्धा आपल्यासोबत भूतावळा असेल, मित्रमैत्रिणी असतील, पण तुमच्याकडे काही नसेल ना ते कोणीच विचारणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळं स्वतःसाठी विचार करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला. ठीक आहे. शेवटी आता सरते शेवटी 2 ओळी सांगतो आपल्या सुशांत सिंग यांचे. ते म्हणतात की जिस महफिल ने ठुकराया हमको उनको क्यों याद करे. ठीक आहे ना. म्हणजे बघा आता मागच्या वर्षात काय केलं, म्हणजे हे वेगळ्या अर्थाने सांगतोय तुम्हाला. मागच्या वर्षात काय केलं, आतापर्यंत तुम्ही काय करत होता, काही देणे घेणे नाही, सोडून द्या. आता काय करायचं मला ते लक्षात घ्यायचं आहे ना. जिस महफिल ने ठुकराया हमको क्यों उसको याद करे, नए लम्हे बुला रहे आओ उनके साथ चले. नवीन वर्ष आहे, नवीन आकांक्षा, नवीन ध्येय तुम्ही आपल्या स्वतःशी बाळगा आणि त्यावर काम करा मित्रांनो. आधी काय झालं काही नाही, काही सोडून द्या सगळं. काय करत होतात तुम्ही, काही नाही. आता मला काय करायचं त्या पद्धतीने विचार करा. आणि डगलस बेडर सारखा आपल्या देहाच्या उंच आकाशात भरारी घ्या. या दिवशी तुम्हाला एवढंच माझं म्हणणं राहील की कोणत्याही गोष्टीचं भाऊ करायचं नाही. त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जर आपल्याला काहीतरी करता आलं ना तेव्हाच कुठेतरी नाव होतं मित्रांनो. नाहीतर काही नाही. कितीतरी आपल्यासारखे रोज जन्मतात आणि रोज मरून जातात, ते काहीच नाही. आणि तुम्ही विचार करा, एवढ्या पृथ्वीवर आपलं काय अस्तित्व आहे रे, काहीच नाही. वरून पाहिलं ना काहीच दिसत नाही, आपण म्हणजे मुंगीपेक्षा पण छोटे आहोत. ठीक आहे ना. मग अस्तित्व आपल्या कर्तृत्वातून दिसलं पाहिजे. आता मॅडम नुसतेच काहीतरी असं सामान्य जीवन जगणार असतात, काहीच माहिती नाही. आज त्यांना नागपूर सिटी ओळखते, ते काय तर त्यांच्या कर्तृत्वामुळं. ठीक आहे ना. तर असे कर्तृत्व आपलं सिद्ध करा, म्हणजे लोकांना काय कर्तृत्व सिद्ध झालं तर आपोआप आपली प्रसिद्धी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपोआप येत असतात. त्यामुळं आणि त्या प्रोसेसचा आनंद घ्या. अभ्यास सुद्धा एक काही आनंददायी गोष्ट आहे, तर त्या आनंददायी गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतात आता. आणि हे जे काही इंटरनेट आहे किंवा जे काही साधनं आहेत आपल्याला, त्याचा सकारात्मक उपयोग करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. ठीक आहे. चला, मला एवढ्या वेळपर्यंत तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि नुसतंच ऐकून घेऊ नका, तर यावर कृती करा, विचार करा, यश तुमचं नक्की दिसेल. चला, आता माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद विक्रम सर. विक्रम सरांनी फार महत्वाची एक गोष्ट सांगितली की मार्गदर्शक हा फार आवश्यक असतो. भारताची परंपरा आहे भारतवर्षाची की गुरु शिष्य परंपरा. शिष्य कोणताच पुढे गेला नाही गुरु विना. हा, मग तो म्हणजे प्रत्येकाला गुरु आहे, जे सरांनी सांगितलं. मग तो क्षेत्र क्रिकेटर असो, स्पोर्ट्स मधलं क्षेत्र असो, गायनातलं असो, स्पर्धा परीक्षा असो, की कोणतंही क्षेत्र असो, ऑलिम्पिक मधलं मेडल जिंकलं असो, तो मार्गदर्शनाशिवाय पुढे गेला नाही. अनेक मित्र, जसं सरांनी मॅडमनी सांगितलं की मुलं खचतात आणि आता काय होणार आहे, आता वय गेलं, आता आमच्याजण होत नाही, एवढ्या भरत्या दिल्या.
प्रदीप खरात नावाचा एक मुलगा, सिंदखेड राजाचा, बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजा. तर त्याचा आत्ताच अकोला चालक पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं. तर तो म्हणाला की सर 2018च्या भरतीमध्ये माझं गणित वीक होतं म्हणून मी सिलेक्ट होऊ शकलो नाही, आणि केवळ गणितामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. 19-20 कोरोनामध्ये गेला पण अभ्यास सोडला नाही. नांदेडचा राहणारा मुलगा, नांदेडमधून खेड्या गावात, आणि मग ती रूम करून राहिला तिथं तो. आणि आता एवढी परिस्थिती आली होती का घरचे पैसे देणं म्हणजे आता कसे मागावं घरच्यांना परत पैसे, आणि रूमचं भाडं, मेसचं इकडे वाढत चालली महागाई. आता घरचे म्हणाले की बाबू आता लग्न करायचं आहे किंवा नोकरी कोणतीही पकड, तर माझा शेवटचा चान्स म्हणून एक मी देतो भरती ही. आता तुम्हाला म्हणजे माझे जेवढे लोक ऐकत असेल आता ऑनलाईन आणि ही पण मंडळी, त्याचं हे वाक्य ऐकल्यावर मी म्हणतो अभ्यासाला आताच भिडा. त्याने म्हटलं 6 महिने फक्त गणित केलं, 6 महिने गणित आणि मराठी व्याकरण, ज्याच्यात कमी मार्क्स मिळाले. आणि त्यानंतर मुलाखतीत मला हे सांगितलं की सर गणितात मला फक्त 1 मार्क कमी मिळाले आणि मराठीत 2 मार्क कमी आहे. एकूण 90 मार्क 100 पैकी अकोल्याला भरती. काय म्हणाल तुम्ही आता मित्रांनो? सगळं विसरा. सरांनी सांगितलं, मॅडमने सांगितल्याप्रमाणे की माझी परिस्थिती नाही आहे, आम्हाला वय संपत आलेलं आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळे कारण बाजूला ठेवा आणि भिडा अभ्यासाला. भिडा पोलीस भरतीच्या मैदानावर निघा सकाळी संध्याकाळी आणि अभ्यासाची तयारी सुरू करा. 13,000 जागा असन आणि लाखो तयारी करत असेल, तुम्ही आताच विचार करा आपला नंबर आहे का नाही आहे त्याच्यात. तयारी जर तुमची आत्तापासून असेल तर नंबर आहे तुमचा, नसेल तुमचा थातुरमातुर अभ्यास असेल तर आताच बाहेर निघाले आहे तुम्ही. 1 तासापासून आपण या मार्गदर्शकांना डोळ्यासमोर पाहत आहोत, तर ती वर्दी आपल्या अंगावर चढेल का हे सर्व महत्वाचं आहे. मी माझं स्वतःच एक छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा मी एक शब्दही कधी बोललो नव्हतो पण बोलण्याची इच्छा भरपूर होती, अनेकांना मार्गदर्शन करण्याची अशी इच्छा होती, तेव्हा जेव्हा मार्गदर्शकांना बोलताना पाहत होतो तेव्हा असं आपल्याला बोलायचं आहे हा विचार डोळ्यासमोर येत होता. एवढंच नाही तर तो माईक बघून असा विचार येत होता की हा माईक विकत घ्यायचा आणि घरी प्रॅक्टिस करायची. एवढं प्रचंड म्हणजे असं म्हणजे ध्येय मार्गदर्शन आणि माय करिअरच्या माध्यमातून ही संधी मिळाली मग मला. तर म्हणून मित्रांनो आपलं ध्येय मस्त पुढाशी बाळगा. वयाचं वगैरे बंधन आहे ठीक आहे 29, पण जर तुमच्याकडे टाइम पिरियड असेल ना तर मग त्याचं सोनं करा. माझ्या गावचा एक मुलगा आहे, 8 वर्ष त्यांनी ट्रक चालवला. 8 वर्ष. 8 वर्षानंतर त्याला मार्गदर्शन त्याच्या आईनी, आणि आई मेसचं काम करायची आणि घरी काही मुलं जेवायला यायची आणि एक असे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे यायचे. आणि त्यांनी त्याला आईला म्हटलं की बघा तुमचा मुलगा एवढा दाढदिपाळ उंच आहे, थोडाफार अभ्यास केला, माझ्यासारख्याने शिकवलं तर तो बने पोलीस. मुलगा पहिले तयार नाही झाला. विचार करा 8 वर्ष ट्रक विद्यार्थी काय मराठी व्याकरण काय काही डोक्यात नाही. तो मुलगा तयारी त्याने सुरू केली, लायब्ररीमध्ये अभ्यास करायला लागला. इतका अभ्यास, इतकं त्याच्या इंटरेस्ट जागृत झाला की त्याने MPSCच्या पोरांना टक्कर द्यायला लागला की नाही आपण त्यांच्या सोबत हे करायचं. झाला सिलेक्शन झालेला आहे. तो पण अकोला हेडक्वार्टरला त्याची निवड झाली. तर या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मित्रांनो. या आजच्या कार्यशाळेसोबतच आपली उद्यापासून आणखी ही कार्यशाळा संपलेली नाहीये. 4 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत ही कार्यशाळा राहणार आहे. 4 तारखेला उद्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा क्लास होईल. त्यानंतर मग मराठी व्याकरण, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान याचा शेड्यूल तुम्हाला मिळणारच आहे. कार्यशाळेनंतर रोजच्या कार्यशाळेनंतर ऑनलाईन टेस्ट सोडवायला मिळेल. तर या संपूर्ण कार्यशाळेचा मित्रांनो तुम्ही लाभ घ्या आणि अभ्यासाला लागून जा. बाकी सगळी माहिती तुम्हाला माय करिअरचे प्रतिनिधी देणारच आहेत. आजच्या या कार्यशाळेला
सुकेशिनी लोखंडे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यानंतर वरिष्ठ पत्रकार अनिल कांबळे सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विक्रम आकरे सर आणि भरत सूर्यवंशी सर मैदानी कोच हे उपस्थित झाले. मी सरांचे आभार मानतो, मॅडमचे आभार मानतो सर्वांचे. आणि विद्यार्थी मित्र सुद्धा जॉईन झालेले आहे क्लास आजच्या कार्यशाळेला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे सुद्धा आभार मानतो. ऑनलाईन बरेच विद्यार्थी उपस्थित आहात. आभार यासाठी की अनेकांना मेसेज पाठवण्यात आले, पण अजूनही आपली काही फारशी अशी जागरूकता दिसत नाही. अनेक लायब्ररीज मध्ये, अनेक ग्राउंडवर आपण जाऊन हे दिले. एवढ्यापैकी आपण सर्वजण उपस्थित झाले, ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचे आभार. आणि काही मुलांचे प्रश्न आहेत. अच्छा, काही प्रश्न आहेत तर आपण मुलांना विचार. मॅडम, काही मुलांचे प्रश्न आहेत तर ते थोडी उत्तरं देऊन द्या. मित्रांनो, आपले काही प्रश्न असतील तर ते विचारा. शिक्षक भरती आपण सांगा. ग्राउंड प्रॅक्टिस सांगा. पुनश्च एकदा आपणासमोर मी आलेली आहे आपल्या प्रश्नांचं इथे निरसन करण्यासाठी. पहिला प्रश्न आहे, सर पोलीस भरतीसाठी हाईट किती पाहिजे? छान क्वेश्चन आहे. पोलीस भरतीसाठी मुलांसाठी 165 सेंटीमीटर, पुरुष 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून 155 सेंटीमीटर आणि MPSC मध्ये जर तुम्ही PSI वगैरेची जे देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला 157 सेंटीमीटर हाईट लागतं. बरोबर सर? ग्राउंड प्रॅक्टिस कशी करायची? ग्राउंड प्रॅक्टिस तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ करावीच लागणार आहे आणि त्यात पहिल्याच दिवशी खूप जास्त प्रॅक्टिस करण्यात अर्थ नाही. हळूहळू सराव वाढवावा लागतो. पहिल्या दिवशी जर तुम्ही 1 राऊंड मारला असेल, दुसऱ्या दिवशी 2 राऊंड मारा, तिसऱ्या दिवशी 3 राऊंड मारा, असं मारत मारत तुम्हाला ग्राउंड प्रॅक्टिस करावी लागणार आहे. सकाळ संध्याकाळ तर तुम्हाला करावीच लागणार आहे. ठरवून घ्यायचं की मला आता 1600 मीटर मारायची आहे, तर मी कशा प्रकारे माझं वेग वाढवायला पाहिजे. एक 1600 मीटरमध्ये मला वाटतं, 1 मिनटं, टायमिंग वगैरे आहे का माझ्याकडे? बघते माझ्याकडे, 1 मिनटं. किती आहे? हो ना, बघते माझ्याकडे असेल तर. 1600 मीटर काय म्हटलं तुम्ही? केलं. 800 मीटर मला वाटतं जे MPSC PSIचं हे करतात ते 800 मीटरसाठी 2.5 मिनिट, बरोबर ना? बरोबर. म्हणजे 2.5 मिनिटामध्ये तुम्हाला 800 मीटर कव्हर करावं लागतं पुरुषांना, आणि महिलांना जे आहे ते 200 मीटर तुम्हाला 35 सेकंडमध्ये कव्हर करावे लागतात. म्हणजे जर पुरुषांना 800 मीटर जे आहे 2.5 मिनिटामध्ये कव्हर केल्यानंतर 50 मार्क्स त्यांना मिळतात. जर तुम्ही 2.5 मिनिटात कव्हर केलं नाही, तुम्ही जास्त मिनटं लावलेत त्याला, तर मग त्याप्रमाणे तुमचे मार्क्स जे आहे कमी 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 होत जातात. त्याच्यानंतर महिलांचं पण तसंच आहे. 35 सेकंड जे तुम्हाला आहे त्यामध्ये तुम्हाला 200 मीटर काढावे लागतात. जर तुम्ही काढलं नाही तर तुमचे मार्क्स आणि कमी होत जातात. मग हा जो कमी होणारा जो तुमचा हे असतो ऑन ॲन ॲव्हरेज, तो मग ॲक्च्युली मेरिटमध्ये मेरिट तुम्हाला मागे टाकतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. तसंच पुलअप्स पण जे आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही किती
10 पुलअप्स मारणं आवश्यक आहे. त्यामध्ये पण पुलअप्स मारताना तुमची छाती जी आहे ती त्या रॉडच्या वरती येणं आवश्यक आहे. बरोबर ना सर? रॉडच्या वरती येणं आवश्यक आहे. लांब उडी पण जी आहे त्याला दोन मला वाटतं अटेम्प्ट्स दिल्या जातात. पहिल्या ह्याच्यात जर फाऊल झालं तर तुमच्यासाठी सेकंड अटेम्प्ट असतो लांब उडीमध्ये. लांब उडी पण 4.5 मीटरमध्ये तुमची जाणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्याचे 15 मार्क्स मिळतात. जर त्यापेक्षा कमी तुम्ही उडी घेतली लांब उडीमध्ये तर ते मार्क्स तसे रिड्यूस होत जातात, कमी होत जातात. तसंच मुलींसाठी पण जे आहे चालता 3 किलोमीटर जे वॉकिंग असतं त्याच्यामध्ये 23 मिनिटामध्ये तुम्हाला ते 3 किलोमीटर गाठावं लागतं आणि त्याच्यामध्ये मग 40 मार्क्स मिळतात. पण जर तुम्ही ते 23 मिनिटामध्ये कव्हर करू शकला नाही आणि जास्त वेळ तुम्ही लावला तर मग तसे ते मार्क्स रिड्यूस होत जातात आणि मग त्याचा परिणाम तुमच्या मेरिटवर होतो. त्याच्यामुळे व्यवस्थित आणि चांगली प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. हे झालं एक ग्राउंड प्रॅक्टिस. त्याच्यानंतर आणि टायमिंग कवर नाही होत बरोबर ते कसं करायचं तेच मी सांगितलं. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करावंच लागेल. आता ग्राउंड प्रॅक्टिस कशी करायची सर सांगतीलच तुम्हाला. मी सांगितल्याप्रमाणे वीकमध्ये एक दिवस असा ठेवायचा की दुपारच्या वेळेला पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि रेग्युलर प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला ट्रॅकिंग पण आवश्यक आहे. ट्रॅकिंग याच्यासाठी की तो तुमचा स्टॅमिना तुम्हाला स्ट्रॉंग करतो, स्टॅमिना वाढवतो. ट्रॅकिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा रोज रोज आहेच तोच सराव रोज करण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडंसं नाविन्य आणणं महत्त्वाचं आहे. बरोबर. अच्छा, पोलीस भरतीसाठी बुक्स कोणते? हे बघा, बुक्स रेफरन्स बुक तर तुम्हाला बेसिकमध्ये तर खूप असं कुठलं मोठं बुक वाचण्यात अर्थ नाही. तुम्हाला तुमचं बेसिक्स क्लिअर करणं आधी आवश्यक आहे. त्यासाठी स्टेट बोर्डच्या बुक्स आणि NCERT जर इंग्लिशमधनं तुम्ही कुठलं स्पर्धा परीक्षा देणार असेल तर त्यासाठी किंवा UPSCसाठी तुम्हाला पण त्याच्यात पण कामं येतं. त्यामुळे बेसिक बुक्सचं रिडिंग फार आवश्यक आहे. त्या बुक्स 2-2, 3-3 रिडिंग करणं आणि त्याच्यानंतर नोट्स काढणं हे आवश्यक आहे. पहिल्या रिडिंगमध्ये तसं पण आपल्याला व्यवस्थित त्या विषयाची तेवढी ज्ञानप्राप्ती होत नाही. त्याच्यामुळे 2-3 रिडिंग लागतातच. आणि कुठलंही एक बुक जे तुम्ही घेणार, सगळ्या ऑथर्सचे बुक चांगले असतात. कुठलंही एक बुक घेऊन त्याला तुम्ही 2-2, 3-3, 4-4, 5-5 जा. मला आठवतं एकनाथ पाटलांचा ठोकळा मी भरपूर रटून काढलेला. मला आताही आठवतं. अनिल अंकलगी सरांचं ते रिझनिंग मला आत्ताही आठवतं. आणि माझा मास्तर जो आहे मला आत्ताही आठवतं की युनिक अकॅडमीला असताना माझे सर सर्व मुलांमध्ये जेव्हा एखादी गणित सोडवायला जायचे तर सरांच्या अगोदर, म्हणजे सरांना तर मुलांना धरून चालावंच लागणार, म्हणजे प्रत्येक मुलांना म्हणजे त्या शेवटचे स्टार्ट टू एंड त्या पहिल्या विद्यार्थ्यापासून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या आधीच सरांचं जिथे क्वेश्चन संपतो तिथे माझं आन्सर रेडी होऊन जायचं. ती माझी प्रॅक्टिस होती त्यावेळेला आणि मजाही यायची, छानही वाटायचं. आणि जसं सरांचा क्वेश्चन मला आताही आठवतं, छान वाटतंय, मला आठवत आहे की जिथे सरांचा क्वेश्चन संपून जायचं ना, सरांचं जे बोर्डवर लिहायचे बॅग जसं म्हणजे पाठ पलटवत नाही तर सर माझ्याकडे बघायचे आणि आम्ही एकमेकांना बघून हसायचं कारण माझं उत्तर रेडी राहायचं. मॅडम, पोलीस भरतीसाठी अकॅडमी लावणे गरजेचे आहे का? इट्स डिपेंड ऑन यू. आवश्यक आहे, नाही आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं एखाद्या मार्गावर चालायचं असतं तर त्यासाठी त्या मार्गाची पुरेपूर माहिती. आता पोस्टमॅनला एखाद्या घरी एखादी लेटर नेऊन द्यायचं आहे तर त्या घराचा जोपर्यंत ॲड्रेस मिळणार नाही व्यवस्थित तोपर्यंत तो काही पोहोचून देऊ शकत नाही. इट्स डिपेंड ऑन यू की तुम्हाला संगत कशी आहे, तुम्हाला तुमच्या स्कूल कॉलेज गोईंग लाईफमध्ये कशा प्रकारचे टीचर्स मिळालेले आहेत. जर तुमचे टीचर्स वगैरे जे आहे तुम्हाला आधीपासूनच सांगत असतील की स्पर्धा परीक्षामध्ये आता मला आठवतं शाळा कॉलेजेसमध्ये असताना जर कुठले माझ्यासारखे मार्गदर्शक किंवा आणि सरांसारखे मार्गदर्शक गेले की ते आधीच सांगतात की तुम्हाला हा विषय आहे, अंकगणित आहे, रिझनिंग आहे, बुद्धिमापन आहे, मग परत ॲप्टिट्यूड तुमचं जे काही इंग्लिश मराठी व्याकरण GS मध्ये जे काही आपण शिकत असतो, सायन्स, जिओग्राफी, हिस्ट्री हेच विषय सर्व पुढे असतात. तर मग शाळा कॉलेजेसमध्ये असताना पण मार्गदर्शक येतात तेव्हा ते पण आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात. मग आहे त्या मार्गदर्शनावर आणि आता सोशल मीडिया
आता तुम्हाला जरी तुम्ही क्लासेस लावले नाही तरी सोशल मीडियामध्ये जे यूट्यूबवर तुमचे करिअर गायडन्स असतात, माय करिअरसारखे, हे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला एक शिक्षकाची भूमिका निभावू शकतात. मग जर तुमच्याकडे पैसे असणार तर तुम्ही अकॅडमी लावणार, नसणार तर उगीच आई वडिलांना आपण त्रास देतो ना, मग ते इट्स डिपेंड ऑन यू. आता मला आठवतं दादा, मी खरं तर माझं पण एक सांगते तुम्हाला, राहिलं ते सांगणं, आणि सरांनी पण जेव्हा आपण भाषण सांगितलं त्यात मला पण वाटलं की आपल्याबद्दल पण थोडं सांगावं. मी पण काही अकॅडमी वगैरे आधी लावलेली नाही, कारण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, परिस्थिती तेवढी प्रतिकूलच होती माझी. मग कॉलेज गोईंग असताना, शाळा आणि कॉलेज गोईंग असताना माझं NCC होतं. NCCला मी ज्युनियर अंडर ऑफिसर म्हणून राहिले. त्याच्यानंतर मी NSS पण माझं होतं. NSSमध्ये स्टेट RD परेड जी आहे होती मुंबईला, त्यात माझं सिलेक्शन झालं होतं नागपूर सिटी आणि ग्रामीणमधून कॉलेजला असताना. त्याच्यानंतर मी होमगार्ड जॉईन केलं. होमगार्ड, मी स्पोर्ट्स वुमॅन तर होतीच, तर होमगार्डकडून आमच्या सरांनी आम्हाला मॅचेस खेळायला लावले. तर होमगार्डकडून खेळता खेळता होमगार्डचे बंदोबस्त पण मी केले. कशासाठी? तर पॉकेट मनी असावा आणि मला बुक्स घेता यावे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना. मग होमगार्ड असताना साधारणतः पर डे मला 90 रुपये मिळायचे. 90 रुपये, आणि बंदोबस्त पण रोज नसतो तो. बंदोबस्त रोज नसतो. एक दिवाळी आली, आपलं गणपती बंदोबस्त आला, किंवा देवी आली 10-10 दिवसांची, किंवा इलेक्शन आलं, असेंब्ली आली, अशा ह्याच्यामध्ये खूप छान वाटायचं. असे बंदोबस्त आले की तेव्हा छान वाटायचं होमगार्ड असताना दादा, कारण ना असं वाटायचं की पर डे वाढला की तेवढेच पैसे आपल्याला मिळतील आणि आपल्याला पुस्तक खरेदी करता येईल. मग पहिला पेमेंट जेव्हा माझा झाला तेव्हा पहिल्या पेमेंटमधनं मी 100 रुपयाची साडी दारावर माझ्या आईसाठी घेऊन दिली. आणि 2004ची गोष्ट, आणि त्याच याच्यामध्ये आकाशवाणीच्या क्रीडांगण मालिकेत युववाणीमध्ये माझं इंटरव्ह्यू होता, तर त्यासाठी ती साडी 100 रुपयाची घालून मी माझ्या मम्मीला तिथे आकाशवाणी केंद्रावर माझी मुलाखत द्यायला घेऊन गेले होते दादा. मला तो क्षण आजही आठवतं. आता गरिबी फार, प्रतिकूल परिस्थिती, मग भागवायचं कसं? मग आईवडिलांच्या मागे पण लागण्यात अर्थ नाही, त्यांनी जन्म देणंच फार आवश्यक असतं आपल्यासाठी. पुढचं जे आहे ते आपण आपला खर्च करायचा असतो. 2006ला मी पोलीस कॉन्स्टेबलची भरती दिली. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मी 2007ला ट्रेनिंग करून नागपूर सिटीला जॉईन झाले. 2006ला आल्यानंतर माझा पेमेंट सुरू झाला होता. मला आठवतं माझं पेमेंट 5,000 होता, ज्यावेळेला 2006ला मी खंडाळ्यावरनं 2,000 ते 2,500 दर महिन्याला माझ्या घरी पाठवायची, आणि त्याच्यात पूर्ण महिना निघायचं दादा. आता एवढा पेमेंट असताना सुद्धा त्या 2-2.5 हजारामध्ये घर भागवू शकत नाही आपण. 22 वर्षाची होती, निघायचा तो खर्च तेव्हा. आणि मग राहिलेले 2-1 हजार. तर 2-1 हजारामध्ये मग आता 2006 ते 2008 पर्यंत माझ्या खात्यामध्ये मी कधीही बॅलन्स ठेवला नाही. का? तर मी युनिक अकॅडमी जॉईन करायची. कशासाठी? की जॉबवर असताना असं नको व्हायला की फक्त माझ्या करिअरपासून मी भरकटायला नको, कारण मला स्टार पण लावायचे होते. आणि 4थीमध्ये असताना मी तेजस्विनीचा मूवी बघितला. तुम्ही सगळ्यांनी बघा तेजस्विनीचा मूवी. त्यामध्ये काय ती न्यायासाठी आणि गरिबांना न्याय देण्यासाठी त्यामध्ये ती लढत असते त्या पिक्चरमध्ये. तेजस्विनी मूवी खरंच छान आहे. सगळ्यांनी यू प्लीज गो थ्रू दॅट मूवी. खूप छान मूवी आहे, तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल. तोच इन्स्पिरेशन मला होता. आणि मी खंडाळ्याला असताना माझ्या नागपूरमधनं माझी मम्मी वगैरे मला पत्र लिहायची. त्यावेळेला काही फोन बिन तेवढे नव्हते. पत्र लिहायची, त्यामध्ये माझं ना सुकेशनी म्हणजे तेजस्विनी टाकायची. ती तेजस्विनी आजही मला छान वाटतं तेजस्विनी स्वतःला म्हणून घ्यायला. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे 2006 ते 2008 हा जो कालावधी होता त्याच्यामध्ये मला माझ्या अकाउंटमध्ये सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवले नाही मी, कारण माझा प्रत्येक पेमेंट, प्रत्येक पै आणि पै मी फक्त आणि फक्त बुक्स घेण्यामध्ये आणि ट्युशन जॉईन कर. मग आकार अकॅडमी असो, रामबाग सरांची युनिक अकॅडमी असो, या अकॅडमी स्टडी सर्कल असो, मी प्रत्येक याच्यामध्ये स्वतःला म्हणजे मी स्वतःला काय म्हणता येईल त्याला येस गुंतवून ठेवलं. स्वतःला गुंतवून ठेवलं, मी भरकटले नाही. मग त्याच्यानंतर माझं एक होतं की बाबा आता PSI तर झालो आहे आपण. मग अकॅडमीला गेले. अकॅडमीला गेल्यावरती पण मी तिथे शांत बसले नाही, मी तिथे पण अभ्यास केला. आणि मला आठवतं सावधान विश्राम करता करताच 2 सेकंदामध्ये बरंच काही वाचून जायचं. असं माझ्याकडे चिठ्ठीच असायची पॅन्टमध्ये,
ती काढली की बरोबर एवढं भरभर सगळं वाचून पण काढायची सावधान मिश्रण होईपर्यंत. म्हणजे कारण फार आधीच अलाइनमेंट करावं लागायचं आम्हाला, नंतर आमचे सर वगैरे यायच्या नंतर आमचं जे काही रनिंग बिनिंग सुरू व्हायचं. पण त्यावेळेत तो वेळ वाया घालवू नको म्हणून मी तो वाचायची आणि त्याच्यात माझी प्री पण क्वालिफाय झाली राज्यसेवेची. नंतर मेन्स द्यायला मी नागपूरला आले आणि मग काय नाही झालं तर मग त्याच्यानंतर परत जेव्हा पुण्याला माझी पोस्टिंग झाली तेव्हा मग करता 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 फॅमिली बाळ हे ते 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 मग राहून गेलं आहे सगळं. पण आताही स्तब्ध झालेली आहे, शांत बसलेली नाही. आता पण मी लॉ करते आहे, माझ्या भावाने लॉ केलं आहे, मी आता लॉच्या फायनल इयरला आहे. तर अशा प्रकारे मग तुम्हाला गायडन्स आणि ते ठीक आहे आवश्यक आहे नाही तो तुमचा प्रश्न आहे. पैसे असेल तुमच्याकडे आणि किंवा कमी याच्यात पण असं नाही आवश्यक नाही. आता बरेचसे आपले सर असतात की ते विदाऊट मनी न घेता किंवा मनी न घेता किंवा कमी याच्यामध्ये पण तुम्हाला गायडन्स करतात. आपलं माय करिअरलाच एकदम नाममात्र फीज असते मॅडम. हो ना, माय करिअरचं नाम मात्र आहे, त्याच्यामुळे तुम्ही माय करिअरला पण प्रिफरन्स द्या आणि काही असेल तर माझ्याकडे तुम्ही या, मी तुम्हाला गाईड करेलच. ठीक आहे. त्याच्यानंतर सर पोलीस भरतीसाठी बुक ओके सर, नागपूर जिल्ह्याची पोलीस भरतीची अंतिम यादी कधी लागणार आणि एस टी कास्ट काय होणार हे आता सांगता येत नाही मला. ओके, ते तुम्हाला मला वाटते www.mahapolice.gov वर तुम्हाला ह्या संकेतस्थळावर माहिती मिळेल. म्हणजे एक सब्जेक्ट किती तास केला पाहिजे इट्स डिपेंड ऑन यू. तुमच्या डोक्याची कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही किती अभ्यास करू शकता. तुम्ही जसा अभ्यास करणार तसं तसं तुमचे स्टार वाढत जातील किंवा तुम्ही अभ्यासावरच सगळं काही डिपेंड आहे किती तास केला पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे एक पुस्तक पूर्ण वाचण्यापेक्षा त्या पुस्तकामधलं सिलेबस कव्हर होणं महत्त्वाचं आहे. मला असं कधी मार्गदर्शन करा, मी नेक्स्ट 2023ला PSI झालेच पाहिजे. ओके, सायबर पोलीस स्टेशनला असते मी, तिथे कधीतरी येईल, तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित मिळेल. त्याच्यानंतर त्याच्या आधी तुम्ही माय करिअर अकॅडमीला येईल, आखरी सरांसारखी आणि सर काय ना राहुल खडतकर सरांसारखी सर आहे तिथे, तुम्ही माय करिअर अकॅडमीला येऊन जा. मॅडम तुमचा फोन नंबर मिळेल का? माझा फोन नंबर मिळेल का? मला सायबर पोलीस स्टेशनला येऊन जा फोन नंबर घ्यायला किंवा सुकेश्री लोखंडे म्हणून फेसबुकला सर्च करा, तुम्हाला मिळेल. त्यात मला तुम्ही रिक्वेस्ट पाठवा किंवा मेसेंजरला एक साधा मेसेज करा, नंतर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. मला जास्त वाचून लक्षात राहत नाही, मला यूट्यूबला लेक्चर करावे लागते मग लक्षात राहते. ओके ठीक आहे ना, ठीक आहे. असं होतं जास्त वाचलं की लक्षात राहत नाही, पण प्रॅक्टिस जर केली ना, मलाही असं व्हायचं स्टार्टिंगला, प्रॅक्टिस जर केली आणि तुम्ही ध्येयाप्रती निश्चित राहिलात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील, वाचून पण लक्षात राहतील. आणि शॉर्टकट करा, जसं आता आपले हे जे आहेत मूलभूत अधिकार वगैरे जे आहेत, आता आपण काय आहे माझं एक होती ट्रिक की ससा शोधसा गहू, सामाजिक अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, शोध, घटनात्मक धार्मिक ते आहे धार्मिक. त्याच्यानंतर ते घटनात्मक उपाययोजना, ह्या सगळ्या अशा प्रकारे एक ट्रिक्स होती. त्याच्यामुळे त्या ट्रिक्स जर तुम्ही अवलंबिल्यात किंवा माझ्याकडे एक मी ट्रिक्स देईल तुम्हाला. त्याच्यानंतर सर यूट्यूब वेळ चांगल्या टीचरच्या आयडिया द्या प्लीज. ओके, माय करिअर अकॅडमी तुम्हाला चांगल्या आयडिया देतीलच. मॅडम प्रीसाठी टाईम टेबल सांगा प्लीज. टाईम टेबल प्रीसाठी अच्छा प्रिपरेशनसाठी असेल मला वाटतं, प्रिपरेशनसाठी टाईम टेबल सांगा प्लीज. इट्स डिपेंड ऑन यू की कोणाकोणाला रात्र जागून अभ्यास करायला फार आवडतं, कोणाकोणाला मॉर्निंगला अर्ली इन द मॉर्निंग पहाटे पहाटे अभ्यास करायला छान वाटतं. मग ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कुठली वेळ चूज करता आणि त्यावेळेस आपला एक टाइम टेबल बनवायचा. आणि असं नाही की प्रत्येकदा असं होतं की आपण टाइम टेबल बनवतो मग ते जमत नाही, तर मग आपण काय करतो त्याला खाडाखोड करतो, नेक्स्ट वीकला दुसरा टाइम टेबल तयार करतो, मग तो पण जमेनाचं होतं आणि असंच करता करता आपले दिवस निघून जातात. त्याच्यामुळे व्यवस्थित टाईमचा उपयोग करून, टाइम टेबलची पण गरज लागणार नाही, मग टाईमचा आहे तो उपयोग करून व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू. ग्राउंड प्रॅक्टिस कशी करायची सांगा ना. बरं झालं माझ्याकडे मी पण PSIच्या मेसला आता तिसऱ्याला हो ना. आणखी आहे मॅडम, माझी इच्छा आहे वर्दीची, पण माझी उंची घरात माझ्या माझी स्वतः अपघात उंचीच नाही आहे बिचारीची, मग तेच ते
मॅडम मला तुमची मदत लागेल. हो ना. ग्राउंड प्रॅक्टिस कशी करायची अच्छा अच्छा. तर फिजिकल ग्राउंड प्रॅक्टिससाठी तुम्हाला मित्रांनो त्याला क्वालिफाईंग सर्वात आधी तर ग्राउंडवर येणं आणि ग्राउंडवर रेग्युलर असणं खूप महत्वाचं आहे. ओके हां. की ग्राउंडवर आल्यानंतर स्टार्टिंगला तुम्ही जो वॉर्मअप असतो त्याला आपण स्ट्रेचिंग करणं वगैरे म्हणतो. स्ट्रेचिंग करून त्यानंतर तुम्ही जी तुमची रनिंग असते, रनिंग इव्हेंट असतो किंवा त्यानंतर जी काही एक्झरसाईज करतात रनिंग नंतर, रनिंग आणि जो तुमचा वॉर्मअप असतो हे तर रेग्युलर एक्झरसाईज झालं, त्या तुम्हाला करणं आवश्यकच आहे. तुम्ही कुठलीही त्यानंतर कुठलीही मुवमेंट करा की तुम्हाला त्याच्या अगोदर रनिंग आणि वॉर्मअप जो आहे तो आवश्यक आहे. पण त्यानंतरच्या ज्या काही मुवमेंट, ज्या काही इव्हेंट्स असतात जसं ABC वर्कआउट झालं तर त्यानंतर जे मधलं काही जे काही वर्कआउट असतं ते डेली तुमचं वेगवेगळं असलं पाहिजे. एकच वर्कआउट जर तुम्ही डेली कराल तर आपल्याला एक असा वेळ येतो म्हणजे 7 दिवस 7 वर्कआउट जर तुम्ही करत असाल म्हणजे त्यातला एक दिवस तुमचा ऑब्व्हियसली गॅप असला पाहिजे, कारण बॉडी कंटिन्यू तुमची रनिंगमध्ये असते आणि एक दिवस तुमच्या शरीराला पूर्ण रिलॅक्स महत्त्वाचं असतं. जर जो 6 दिवसाचा जो तुमचा शेड्यूल असतो तो प्रत्येक दिवशी वेगवेगळा असला पाहिजे. तुम्ही जर कंटिन्यू शेड्यूल कराल, कंटिन्यू रनिंगच करत आहे, कंटिन्यू एकच एक्सरसाइज करत आहे, तर त्या 6 दिवसामध्ये तुम्हाला कधीतरी असं वाटतं की नाही आज आपण प्रॅक्टिस नाही केली पाहिजे, आज मला बोर होत आहे किंवा काहीतरी आज मला हे नाही करायचं. माझा हा जो समजा जर तुम्ही ABC वर्कआउट करत असाल तर थाय दुखत आहे, पाय दुखत आहे किंवा सिन पेनचा त्रास होते, तर ह्या तुमच्या ज्या त्रास जे होतात इन प्रॅक्टिसमध्ये तर ते न व्हावं त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जी रनिंग असते, रनिंगमध्ये तुम्ही एक जो शेड्यूल असतो तुमचा पूर्ण त्या शेड्यूलमध्ये तुम्ही एक फक्त पळत आहे म्हणून पळत आहे असं नाही, त्यात कमी जास्तपणा असला पाहिजे. म्हणजे कुठे स्पीड वाढवायचं आहे, कुठे कमी करायचं आहे. कर्व जेव्हा आपण मारतो तर कर्वला स्पीड किती असला पाहिजे, स्पीड कमी असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. आपल्याला लॉंग रनिंग मारायची तर टोवर पळायचं आहे की पूर्ण पाय पूर्ण फ्लॅट करून पळायचं आहे. जेवढी लॉंग रनिंग तेवढं तुमचा पायाची जी मुवमेंट असते ती कशी असली पाहिजे, काय पायाचा जो कर्व असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, बॉडी मुवमेंट कशी असली पाहिजे, हँड स्विंग असला पाहिजे. ह्या ज्या एक्सरसाइज असतात त्या तुम्हाला बूस्ट करतात. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू मध्ये 5 किलोमीटर रोज न मारण्यापेक्षा रोज म्हणजे मारू नये किंवा जे 1600 मीटर तुम्ही प्रॅक्टिस करतात 1600 मीटरलाही तुम्ही रोज 1600 मीटर मारून त्याला काही अर्थ नाही आहे. एक वेळ येईल तुमचे पाय किंवा गुडघे जे असेल ते घसलेले असतील, कारण त्यांनाही ते एक मशीन सारखंच काम करतं ना. मशीनला आपल्याला ऑइल टाकावं लागतं, काहीतरी टाकावं लागतं. तुम्ही कंटिन्यू त्या स्पीडला ती मशीन चालवाल तर ती कधी ना कधी तर त्रास देईल तुम्हाला. सेम वे आपल्या पायाचं पण असतं. कंटिन्यू 1600 मीटर मारण्यापेक्षा म्हणजे डेली मारण्यापेक्षा तुम्ही हप्त्यातून 1 किंवा 2 दिवस 1600 मीटरची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला जो परीक्षेचा काळ आहे म्हणजे जिथून तुमची ॲड येईल किंवा जिथून तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करत आहे आणि तुमचं जे फिजिकल आहे तिथपर्यंतचा जो वेळ आहे तुम्ही तो कंटिन्यू ग्राउंडवर तुम्ही असलाच पाहिजे. म्हणजे कसं होऊन जातं, तुम्ही जर का रोज जर का प्रॅक्टिस केली 1600 मीटरची एखाद हार्ड महिना 1 महिना भरपूर झालं, तुम्ही खूप एकदम इंटरेस्टने प्रॅक्टिस करा, त्यानंतर हळूहळू आपली मनाची जी क्षमता असते ती कमी कमी व्हायला लागते. आणि सर्वात महत्त्वाचं असतं की तुम्ही मनाशीच पक्के असले पाहिजे. तुम्ही आज ग्राउंडवर आले आणि पळायला लागले, तुम्ही ठरवलं की आज मला पळायचंच नाही तर तुमची आतूनच इच्छा थकलेली, तुम्ही किती पळण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही तुमच्याकडून. तुम्हाला वाटलं की आज मला पळायचंच आहे, तुम्ही जर ठरवून आले, मनात ठरवलेलं की मला पळायचं आहे तर तुम्ही प्रॅक्टिस नसली तरी सुद्धा पळू शकता. त्यानंतर राहिलं गोळाफेक, तर गोळाफेक पण सेम, तुम्ही एक एक्सरसाइज कंटिन्यू नाही करू शकत. गोळाफेकमध्ये सुद्धा तुम्ही आधी तुमच्या हाताची जी मुवमेंट आहे, त्यानंतर तुमचं जे वेट, तुम्ही जो वेट पकडणार आहात त्या गोळ्याचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी वेट प्रॅक्टिस करावी लागेल. एकदम असं होत नाही की तुम्ही ग्राउंडवर आले आणि गोळा फेकला, त्याने तुमच्या हाताचे मसल सुद्धा डॅमेज होऊ शकतात. तर बेस्ट सजेशन असेल की तुम्ही आधी त्याचं सुद्धा वर्कआउट करा, हाताची मुवमेंट केली पाहिजे, गोळाची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यानंतर राहिलं लॉंग जम्पची प्रॅक्टिस. लॉंग जम्पला आपण जेव्हा 100 मीटर करतो, आपण सहसा 100 मीटर स्टर्ट घालून पळतो, ठीक आहे. त्यात तुमची मुवमेंट काय असते, पायाची खूप जास्त डिस्टन्स असतो पायात आणि तुम्ही फास्ट मुवमेंट असते. सेम मुवमेंट तुम्ही जेव्हा लॉंग जम्प मारतात, लांब उडी जेव्हा मारतात, तर सेम त्यावेळी जेव्हा लॉंग जम्पला जाल तेव्हा तुमची जी पायाची मुवमेंट असते ती तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे, तेवढी लांब असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला थाईज वर्कआउट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या थाईज स्ट्रॉंग असल्या लांब स्टेप पडेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही जम्प घ्याल, तुमची जी मुवमेंट असते पळण्याची
आणि तो जो वेग असतो त्या वेगाला धरूनच तुमची जंप पण समोर जाते. त्याच्यामुळे तुम्हाला लॉंग जंपची वेगळी प्रॅक्टिस करणं ती करावी लागेलच, ती आवश्यकच आहे. पण रोज रोज ते पण नाही करू शकत आपण. आणि शक्यतो पायात न काही ठेवता लॉंग जंप मारण्याची प्रॅक्टिस करा, कारण जेणेकरून तुमचा पाय, तुमचा जो अँकल असतो तो ट्विस्ट होणार नाही. त्यानंतर पुलअप्सला तुम्ही रोजच मारू शकता, त्याला काही पर्याय नाही आहे दुसरा की तुम्ही एक दिवस मारला नाही मारला तर तुम्हाला पुलअप्सची प्रॅक्टिस करावी लागेल. इथे अजून प्रश्न आहे, टायमिंग कव्हर होत नाही किंवा बरोबर टायमिंग कसं करायचं. तर मॅडमांनी जसं सांगितलं तुम्हाला रोज सराव करावाच लागणार आहे टायमिंग कव्हरसाठी. आणि तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला मैदानात उतरतात पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे एक नोटबुक असलं पाहिजे. सरळ सांगायचं तर की एक नोटबुक असलं ना, त्यात तुम्ही टायमिंग नोट केलं पाहिजे की आज मी जर का 1 किलोमीटर पळालोय तर 1 किलोमीटरचा माझा आज टायमिंग काय. हप्ताभर 1 किलोमीटर पळा ना, काही हरकत नाही. हप्ताभराचा 1 किलोमीटरचा जो टायमिंग आहे तो तुम्ही नोट डाऊन करा. बघा तुम्हाला दररोज काहीतरी असा फरक जाणवेल की आपला काहीतरी सेकंद कमी होते 1-1 किलोमीटरसाठी. दुसऱ्या हप्त्याला 2 किलोमीटर पळा, 2 किलोमीटरसाठी पण स्टार्टिंगला खूप जास्त राहील, मग हळूहळू कव्हर होईल. सेम तुम्ही असं टायमिंग जर वाढवत गेले तर तुमचा टायमिंग 100% कव्हर होतो. आणि याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू वर्कआउट आणि 1 दिवस रिलॅक्स, हप्त्याचा कंटिन्यू वर्कआउट 6 दिवसाचा आणि 1 दिवस जो असतो तो पूर्ण रिलॅक्स ठेवायचा. त्या दिवशी कुठलीही बॉडीची कुठलीही अशी मुवमेंट करू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण रिलॅक्स होईल. असं तुमचं टायमिंग हळूहळू वाढत जाईल. आणि किमान तरी 2 महिने तरी 2 ते 2.5 महिने तरी तुम्हाला त्या याच्यासाठी लागेल सरावासाठी. असं नाही होत की तुम्ही कोणतरी येईल आणि म्हणजे प्रशिक्षक जरी असले तर ते असं नाही होत की तुमच्या डोक्यावरून काहीतरी जादूची छडी फिरवली आणि तुम्ही प्रॅक्टिसला लागले एकदम पळायला लागले, असं होत नाही. आणि क्वेश्चन पण अजून एक अधिकची माहिती सांगायची झालं तर बऱ्यापैकी लोक किंवा मुलं जे आहेत मी आता ग्राउंडवर बघतो सप्लिमेंट खातात किंवा जे काही एनर्जी बूस्टर्स असतात ते खातात. मित्रांनो, असं काही करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सप्लिमेंटची कुठलीही गरज नाही. आपल्या घरून जे आपल्याला अन्न मिळतं ते आपल्यासाठी पुरेपूर आहे. तुम्हाला सप्लिमेंट घेऊन किंवा तुम्हाला एकदम एनर्जी पाहिजे असं काही नाही. तुम्ही जर का सराव कंटिन्यू ठेवला, कंटिन्यू तुम्ही ग्राउंडवर असलात, एक कुठलाही एक वेळ ठेवा, संध्याकाळचा ठेवा, सायंकाळचा ठेवा, सकाळचा ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या बॉडीला त्रास देऊन काही उपयोग नाही. तुम्ही रेग्युलर तुमचा टायमिंग जसं मी सांगितलं एक वही पेन घेऊन तुम्ही जर का रेग्युलर तुमचा टायमिंग चेक करत राहिलात तर तुमचा टायमिंग जो आहे तो कंटिन्यू कव्हर होऊ शकतो. त्याच्यामुळे सप्लिमेंट तरी घेऊ नका. आणि खायचंच झालं काही तर आपल्याकडे आहे ना, चणे आहेत, शेंगदाणे आहेत, तुम्ही ते खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्याने सुद्धा तुमची एनर्जी कंटिन्यू असेल. आणि ग्राउंडला येण्याचा कुठलाही टायमिंग असो, एक तास अगोदर तरी तुम्ही काहीतरी थोडंफार तरी काही खाऊन आले पाहिजे. म्हणजे जेणेकरून मुलींमध्ये जास्त करून त्रास असतो, चक्कर येतो वगैरे, कारण का ब्लडचा प्रॉब्लेम जास्त असतो. हिमोग्लोबिन जे असतं ते खूप प्रमाणात कमी असतं मुलींमध्ये. तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही रोज भिजवलेले शेंगदाणे तरी खात चला. पोलीस भरतीसाठी बुक्स मॅडमांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे किंवा तुमच्या स्वतःच्या जर का तुम्ही नोट्स काढल्यात तर त्याही बेटर असेल. तुम्ही त्या रोज रेग्युलरमध्ये सराव करा. भरपूरशा आता टेलिग्राम जसं आलेलं आहे तसं ते यूज करा. ते अभ्यासासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला खूप साऱ्या माहिती तिथून मिळूनच जातात. आणि राहिलं माय करिअर अकॅडमी तर तुम्हाला साथ देईलच, ते आहेच. ते क्वेश्चन्स होते. ते क्वेश्चन आहे की माझी इच्छा आहे वर्दीची पण माझी उंची भरत नाही, तर माझे स्वप्न अपूर्ण राहील का, आणि त्यासाठी दुसरा पर्याय सजेस्ट करा. पहिली गोष्ट तर मित्रांनो, तुम्हाला जर का वर्दी पाहिजे असेल तर सर्वात आधी ना ते जे उंचीचं जे खूळ आहे ते डोक्यातून काढून टाका. बघा तुमची मान्य आहे की तुमच्या हाईट बसत नाही, पण ट्राय करायला काय हरकत आहे ना. तुम्ही तिथे जा तर तुमच्यात जी ॲबिलिटी आहे तुम्ही ती जाऊन चेक तर करा. ठीक आहे ना, काय होईल जास्तीत जास्त तुम्ही त्या हाईटच्या कंपार्टमेंटमधून बाहेर याल, दुसरं काय होणार आहे. पण तुम्हाला एक अंदाज तर असेल की आपल्याला करायचं काय. तुम्ही मान्य तुमची हाईट नाही बसत, काही नाही बसत, पण तरी मला असं वाटतं की तुम्ही ट्राय करायला हवं तरी पण. आणि दुसरा पर्याय,
तर एक पोलीस भरतीच असं काही आहे म्हणून असं काही आहेच नाही ना. पहिली गोष्ट तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. हा PSI STI ASO PSI नाही बसत समजा STI ASO आहे किंवा अजून खूप सारे एक्झाम्स आहेत. सरळ सेवेचे तर खूप सारे. तिथे कुठे ग्राउंड आणि हाईट लागते, काही गरज नाही. तर तुम्ही तिकडे पण वळाले पाहिजेत. आणि जसं मगाशी सरांनी आणि मॅडमांनी पण सांगितलं की वयाची अट किंवा वयाचं बंधन किंवा तुम्ही एक ठराविक वयापर्यंत स्पर्धा परीक्षा करू शकतात. तर पहिली गोष्ट तर स्पर्धा परीक्षा करणारा जो कोणी व्यक्ती असतो तो कुठल्याही क्षेत्रात कुठेही काहीही करू शकतो. कारण त्याने ना प्रत्येक क्षेत्राचा अनुभव घेतलेला असतो. त्याला विज्ञानाची माहिती असते थोडीफार का ना, कारण त्याने प्रत्येक क्षेत्रात आपला आपला थोडा थोडा अनुभव घेतलेला असतो त्या पुस्तकांच्या माध्यमातून. कारण पुस्तकच आपले खरे मित्र आहेत, ते तुम्हाला खूप काही सांगून जातात. त्याच्यामुळे तुम्ही उंची वगैरे किंवा हे कारणं झालेत. पहिली गोष्ट तर तुम्ही ते कारण देऊ नका, तुम्ही ट्राय करा. नाही होते दुसरा पर्याय यूज करा. दुसरा पर्याय भरपूर सारे पर्याय उपलब्ध आहेत. आणि सरांनी जसं तुम्हाला ते उदाहरण सांगितलं 65 वयापर्यंत तो माणूस काहीच करत नव्हता, 65 वयानंतर त्याने एकदम KFC स्थापन केली. आहे ना, तुम्हाला खूप सारे स्वतःचे नाही पैसे तुमच्याजवळ, काही हरकत नाही, तुम्ही मेहनत करा, भेटेल काही ना काही भेटेल. एक छोटासा अनुभव सांगतो माझा पण. जेव्हा मी इथे स्टार्टिंगला आलो होतो, माझं इथे कोणीच नव्हतं, फक्त दादांनी मला मदत केली होती. आणि दादांनीच मला अचानक आमची आत्ता भेट झाली म्हणून, पण दादांनीच मला मदत करून माझं इथे काही नसताना मी इथे सर्वस्वी उभं राहू शकलो. ते दादांमुळेच उभं राहू शकलो की इथे ना कोणी ओळखीचं होतं काही नाही, फक्त एक दादा ओळखीचे होते. जर मी करू शकतो तर तुम्ही करू शकतात. मला एवढं माहिती, माझ्याकडे पैसे नव्हते पुरेपूर तेवढे, पण दादांनी मला हॉस्टेल वगैरे ॲडमिशन मिळवून दिली आणि युनिव्हर्सिटीत मी शिकलो. तर तुम्ही करू शकतात. मला असं वाटतं मी करू शकतो, तुम्हीही करू शकतात. बघा, तुम्हाला मार्क्सचा विषय असा आहे, आजकाल हे स्पर्धेचं युग आहे. मार्क्स कमी पाडून तुम्हाला चालणार नाही. पहिली गोष्ट तर सरळ सांगायचं की मार्क्स कमी पाडून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला रोजचा सराव करणं IMP आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला ते करावंच लागेल. मार्क्स कमी तुम्ही प्रत्येक याच्यात जसं तुम्ही 1600 मीटर पळत आहे किंवा 100 मीटर पळत आहे, तुमचं टार्गेट असलं पाहिजे की 20 मार्कापैकी आपल्याला कसे तरी 20 मार्क मिळालेच पाहिजे. नाही मिळत काही हरकत नाही, पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, दुसरा काही पर्यायचं नाही त्याला. 100% तुमचे जे काही लॉंग जम्प आहे किंवा हाय जम्प तर नाहीच आहे, पण समजा कुठल्या दुसऱ्या परीक्षेला असली हाय जम्प तर तिथे पण तुम्हाला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही, तुमचे मार्क्स वाढणार. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आज आपण छान सर्वांना ऐकून घेतलं. मैदानी चाचणीबद्दलही आपले बरेचसे डाऊट्स क्लिअर झाले. अतिरिक्त या सगळ्या परीक्षांबद्दलही माहिती मिळाली. पोलीस भरती परीक्षांबद्दलही आपल्याला मार्गदर्शन चांगलं मिळालं. सर्वांचे मी मार्गदर्शकांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सर्वांचे पण आभार. आणि आजचा आपला हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. बाकी आपले कार्यशाळेचे डिटेल्स तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्या लिंक्स तुम्हाला तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. ठीक आहे, चला धन्यवाद सर. धन्यवाद मॅम.